वावया विकारी चियम कारण वावया विकारी चियम कारण अंतरोनी जन दावे दूरी अंतरोनी जन जावे दूरी संबंध तुटाया शब्दाचा स्पर्श संबंध तुटाया शब्दाचा स्पर्श अंतरोनी जन जावे दूरी अंतरोनी जन जावे दूरी संबंध तुटा शब्द स्पर्श संबंध तुटावा शब्दाचा स्पर्श वावया भिकारी चियम कारण वावया भिकारी चियम कारण वावया विकारी धियम करण वावया विकारी धियम करण अंतरोनी जन जावे दूरी अंतरोनी जन जावे दूरी संबंध तुटाया शब्दाचा स्पर्श संबंध तुटाया शब्दाचा स्पर्श अंतरोनी जन जावे दूरी अंतरोनी जन जावे दूरी संबंध तुटावा शब्दाचा स्पर्श संबंध तुटावा शब्दाचा स्पर्श मनवोली समोकलीली संबंध तुटाया शब्दाचा स्पर्श संबंध तुटाया शब्दाचा स्पर्श मनवोया समोकलीली
पुंडली कवरदा श्री ज्ञानदेव व्हावया भिकारी हेची आम्हा कारण, व्हावया भिकारी हेची आम्हा कारण, अंतरोनी जन जावे दुरी, संबंध तुटावा शब्दाचाही स्पर्श, म्हणूनी आस मोकलिली. तुका म्हणे दुःखे उबगला जीव, तुका म्हणे दुःखे उबगला जीव, म्हणूनी कीव भाकी देवा, संबंध तुटावा शब्दाचाही स्पर्श, म्हणूनी आस मोकलिली. विठ्ठला विठ्ठला व्हावया भिकारी हेची आम्हा कारण, अंतरोनी जन जावे दुरी, संबंध तुटावा शब्दाचाही स्पर्श, म्हणूनी आस मोकलिले. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अतिशय प्रसिद्ध अत्यंत महत्त्वाचा असा अभंग आहे. या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी आपण भिकारी का झालो याची कारण मीमांसा केली. वास्तविक बघितलं तर 7 पिढ्याची श्रीमंती ज्यांच्या घरामध्ये, ते असं म्हणतात, व्हावया भिकारी हेची आम्हा कारण, अंतरोनी जन जावे दुरी. आम्ही का भिकारी झालो याचं चिंतन तुकोबाराय या अभंगामध्ये करतात. तुकोबारायांच्या अभंगांचा विचार केला तर आपल्याला ते अभंग 2 पद्धतीमध्ये विभागता येतात. काही अभंगांना, तुकोबारायांच्या काही अभंगांना आत्मनिष्ठ संदर्भ आहेत आणि तुकोबारायांच्या काही अभंगांना सामाजिक संदर्भ आहेत. व्यष्टी कल्याणाचं चिंतन करताना जेव्हा तुकोबाराय देवाबरोबर आणि स्वतःबरोबर संवाद करतात, तेव्हा तुकोबारायांचे ते अभंग आत्मनिष्ठ संदर्भाने युक्त समजले पाहिजेत. आणि समष्टी कल्याणाकरता तुकोबाराय देवाबरोबर किंवा जगाबरोबर बोलतात, तेव्हा तुकोबारायांच्या त्या अभंगांना सामाजिक संदर्भ मानले पाहिजेत. विठ्ठला 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 परमार्थामध्ये प्रारंभ झाल्याबरोबर जेव्हा साधक म्हणून या पारमार्थिक क्षेत्रामध्ये किंवा
परमात्म्याच्या प्राप्तीच्या त्या वलयामध्ये मनुष्य प्रवेश करतो, त्यावेळेला त्याच्या जीवनाची भूमिका कशी असली पाहिजे हे तुकोबाराय या अभंगातून सांगतात. थोडंसं उपदेशकच्या भूमिकेमध्ये जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसतं की संतांची प्रत्येक कृती, संतांची प्रत्येक भूमिका ही जगताला काहीतरी दाखवण्याकरता म्हणून स्वीकारलेली असते. वास्तविक त्यांना भिकारी होण्याचं कारण आहे का नाही हा प्रश्न गौण आहे. गौणार्थानंच त्याचा विचार करावा लागेल. पण तरी तुकोबाराय ज्या अर्थी भिकारीपण स्वतःकडे घेतात, त्या अर्थी जगाने काही काळामध्ये भिकारीपण स्वतःकडे घेतलं पाहिजे असं तुकोबारायांना जगाला सांगायचं असतं. ते भिकारी नाहीत, पण भिकारपण त्यांनी स्वतःकडे ओढवून घेतलं, कारण जगाने सुद्धा असं भिकारी झालं पाहिजे. आणि संतांच्या साधक भूमिकेपासून ते संतांच्या सिद्ध भूमिकेपर्यंत ज्या ज्या अवस्था संतांच्या जीवनचरित्रामध्ये येतात, त्या प्रत्येक अवस्थेची आशा साधकाच्या अंतःकरणात राहिली पाहिजे. विठ्ठला विठ्ठला आपण चिंतन करून पहा. मी सांगतो ते कदाचित आपल्याला पटणार नाही, पण तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये जे काही चढ उतार आपल्याला दिसतात, त्या सर्व भूमिकांची एक अपेक्षा आपल्या जीवनामध्ये आपण ठेवली पाहिजे. जेव्हा तुकोबाराय आनंदाची भूमिका मांडतात तेव्हा सगळ्यांनाच असं वाटतं की काही ऐसी दशा येईल माझ्या अंगात. सगळ्यांनाच आपल्याला वाटतं की अहो तुकोबारायांसारखी अशी अवस्था आपली कधी होईल. जे तुकोबाराय कायम आनंदाच्या भूमिका बोलून दाखवतात, जे तुकोबाराय आनंदाच्या एका अत्युत्कृष्ट अशा भूमिकेवर आरूढ आहेत. आपण काल बोललो आनंदाचे डोही आनंद तरंग अशी तुकोबारायांची भावना आहे, तो तुकोबारायांचा स्वानुभव आहे. असा अनुभव आपल्याला मिळावा असं आपल्याला वाटतं की नाही? कुणाला वाटत नाही सांगा ना. म्हणजे निदान जे साधक म्हणून स्वतःला समजतात त्यांचं तरी, बाकीच्यांचं मी बोलत नाही. ज्यांना परमार्थाचा गंध नाही आणि ज्यांना पारमार्थिक क्षेत्रामध्ये प्रवेश करून आत्मकल्याण साधून घेण्याची इच्छा नाही त्यांच्याबद्दल मी बोलत नाही. जे स्वतःला साधक समजतात, आत्मकल्याणाची इच्छा ज्यांच्या अंतःकरणामध्ये आहे, जे मुमुक्षु आहेत थोडक्यामध्ये, त्यांना प्रत्येकाला असं वाटतं की नाही की तैसा वागविलास विस्तारू गीतार्थेसी विश्वभरू आनंदाचे आवारू मांडू जगा, हे ज्ञानोबाराय म्हणतात. तसं आनंदाचा आवार आपल्यालाही मांडता आलं पाहिजे. वाटतं की नाही मनामध्ये कुठेतरी? भाग गेला, क्षीण गेला, अवघा झाला आनंद, आपल्यालाही असं व्हावं वाटतं की नाही? कधीतरी वाटतं. पण याची दुसरी बाजू आपण लक्षात घेतली पाहिजे की जेव्हा तुकोबारायांची ही भूमिका आपल्या जीवनामध्ये निर्माण व्हावी असं आपल्याला वाटतं, त्याचबरोबरीनं जेव्हा तुकोबाराय आपल्या जीवनातल्या लोकांकडून प्राप्त झालेल्या अवहेलनेच्या भूमिका मांडतात, तेव्हा त्याही भूमिका आपल्याला प्राप्त झाल्या पाहिजेत असं आपल्याला वाटलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला कितीतरी अशी उदाहरणं तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये आपल्याला दिसतात. आपण अनेक वेळेला सांगतो, कोपला पाटील गावचे हे लोक, आता मज भीक कोण घाली म्हणणारे तुकाराम महाराज त्या काळामध्येच भिकारी झाले असं सूचित करतात का नाही? मला कोण भीक घालील, म्हणजे मी भीक मागायला जातो पण कोणी मला भीक घालत नाही, असं जर तुकाराम महाराजांचं म्हणणं असेल तर तुकोबाराय त्या साधक भूमिकेमध्ये आपल्याला ती अवस्था प्राप्त झाली असं आपल्याला बोलून दाखवतात. मग कोपला पाटील गावचे हे लोक, गावातले लोक माझ्यावर रागावले, गावातला प्रमुख अधिकारी माझ्यावर रागावला आणि त्यांनी मला गावामध्ये येऊ दिलं नाही, गावामध्ये मला प्रतिष्ठा दिली नाही, गावामध्ये माझा मान सन्मान केला नाही, गावामध्ये मी दिसलो तरी माझ्याकडे तोंड फिरवून ते दुसऱ्या दिशेनं बघत चालायला लागले, त्यांनी मला माझा काही सत्कार वगैरे होऊ दिला नाही, किंवा जे काही असेल ते. आपल्याला एकदा तरी असं वाटलं का की गावातल्या पाटलांनी आपल्यावर रागवावं? कधीतरी एकदा तरी असं वाटलं का की गावातल्या लोकांनी मला दूर करावं, माझ्याबरोबर बोलू नये, माझ्याकडे बघून न बघितल्यासारखं करावं, मी समोरून येताना दिसलो की गल्ल्या बदलून दुसरीकडून निघून जावं, असं गावातल्या लोकांनी माझ्याशी वागावं असं आपल्याला वाटलं काय? जर असं वाटलं नसेल तर भाग गेला, क्षीण गेला असं वाटून घेण्याचा आपल्याला कोणताही अधिकार नसतो. विठ्ठला विठ्ठला तुकोबारायांच्या अंगावर उकळतं पाणी पडलं. आपल्याला कधीतरी असं वाटलं काय की आपल्याला कोणीतरी आपल्या भक्तानं बोलवावं आणि त्याच्या बायकोने आपल्यावर उकळतं पाणी ओतावं? पाणी नाही तर कमीत कमी तेल तरी.
एवढं तरी त्यांनी असं कधीतरी आपल्याला वाटलं काय? कधीही जर वाटलं नसेल तर तुकाराम महाराजांसारख्या आनंदाच्या भूमिका आपल्या जीवनामध्ये निर्माण व्हाव्यात असं वाटण्याचा आपल्याला कोणताही अधिकार नसतो. साधकाला संतांच्या जीवनामध्ये निर्माण झालेल्या प्रत्येक अवस्थेची अपेक्षा असली पाहिजे आणि ती अपेक्षा जगतामध्ये साधकाच्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हावी याच्याकरता संत महात्मे त्या भूमिका आपल्याला जगून दाखवतात. किंबहुना जगून नुसतं दाखवत नाहीत, त्या जगण्याविषयी भाष्य करून दाखवतात की जेणेकरून तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये त्या भूमिका उद्दीपित झाल्या पाहिजेत. विठ्ठल तुकोबाराय जेव्हा संतांचं अनुकरण करा म्हणतात, अनुसरण करा म्हणतात, माझ्या मागे मागे या म्हणतात, त्यावेळेला तुकाराम महाराजांची अपेक्षा काय असतात? माझ्या मागे मागे या हे म्हणण्याचं कारण काय आहे तुकोबारांना? या बाबा संतांच्या मागे जा, जा बाबा, त्यांच्या वेद मार्गे मुनी गेले, त्याची मार्गे चालिलो, नकळेची विषय अंधा म्हणून उघड बोलिलो, चालता धनुर्धरा तरंगाकारी हरपलो, ज्ञानदेव निवृत्तीचा द्वैत सर्व निरसलो. हा त्याचा परिणाम ज्ञानोबारांनी आपल्याला सांगितला की नाही? सद्गुरु कृपेने वेदाच्या आणि संतांच्या मार्गावरून आम्ही जर चालत गेलो तर आम्हाला काय फल प्राप्त होतं? आम्हाला सगळ्या द्वैताचा निराश होतो, हे फल आम्हाला मिळतं. पण द्वैताचा निराश होण्यामध्ये जे दोन अंश असतात त्या दोन्ही अंशापैकी त्यावेळेला आपल्याला फक्त एकाच अंशाची जाणीव झालेली असते, आनंदावाप्ती, ब्रह्मभावाची प्राप्ती, याचीच आपल्याला त्यावेळेला जाणीव झालेली असते. पण त्याच्याकरता वेदमार्गे मुनी गेले, त्याची मार्गे चालिलो म्हणजे हा मार्ग कोणता आहे? हा मार्ग साधा नाही, हा मार्ग सरळ नाही. या मार्गावरून फार कष्ट या मार्गावरून करावे लागतात. उपनिषदाच्या भाषेत जर बोलायचं झालं तर उत्तिष्ठत जाग्रत प्राप्यवरान निबोधत क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पथस्तत कवयो वदंती. सामान्य कोणी हे म्हणत नाही, हा मार्ग दुष्कर आहे हे तुमच्या माझ्यासारखा माणूस म्हणत असेल तर त्याच्यात नवल नाही. कवयो वदंती, मोठे मोठे विद्वान महात्मे या मार्गाला अत्यंत कठीण मार्ग आहे असं सांगून गेले. या मार्गावरून जे संत महात्मे गेले, या मार्गाचा जो प्रबोध वेदांनी आमच्या संबंधानं केला, त्या मार्गावरून जर आम्हाला संतांच्या मागे जायचं असेल तर संत महात्मे त्या मार्गाने गेले म्हणून तो मार्ग आमच्या करता काही फार सोपा झाला काय? सोपा झाला नाही, तो आमच्या करताही कठीण आहे. पण बऱ्याच वेळेला प्रवासामध्ये आपल्याला मुक्काम दिसतो पण रस्त्यात पडलेले खड्डे दिसत नसतात. विठ्ठला विठ्ठला. आणि म्हणून त्या अपेक्षा आपल्या जीवनामध्ये निर्माण झाल्या पाहिजेत. द्वैत सर्व निरसलो, हे सर्व द्वैत निरसावयाचं असेल तर आपल्याला वैराग्याशिवाय चालेल का? वैराग्याशिवाय चालेल का? द्वैताची निवृत्ती ही जर ब्रह्मबोधानं होणार असेल तर ब्रह्मबोध त्या वैराग्याशिवाय, आज सकाळीच विषय झाला, वैराग्याशिवाय ब्रह्मबोध होईल का? विरक्ती वाचोनी कही ज्ञानाशी तगणेची नाही असं आहे ना. वैराग्य झालं तरच ब्रह्मबोध आहे ना. आम्हाला संतांचा ब्रह्मबोध दिसतो आणि ब्रह्मबोधावर आरूढ झालेल्या संतांची ती अवस्था आमच्या जीवनात यावी असं आम्हाला वाटतं. पण ज्या वैराग्याचा स्वीकार करून संत महात्मे त्या अवस्थेत गेलेले आहेत, ती अवस्था आमच्या वाट्याला यावी याची आम्ही कधी कल्पनाही करत नाही. आणि हे होण्याकरता, ती कल्पना आम्हाला यावी, तशी अपेक्षा स्वजीवनाच्या संबंधानं आपल्या जीवनात निर्माण व्हावी याच्याकरता म्हणून संत महात्मे आपल्या जीवनामध्ये निर्माण झालेल्या अशा दुःखाच्या भूमिका त्याही अभंगद्वारा आपल्याला सांगत असतात. विठ्ठला विठ्ठला. विठ्ठला 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 विठ्ठला. प्रस्तुत अभंगामध्ये तुकोबारांनी जी भूमिका मांडली त्याला आत्मनिष्ठ संदर्भ आहेत असं मी सुरुवातीला बोललो. कारण हा अभंग तुकोबाराय आणि भगवंतामधला संवाद आहे असं तुकोबारायांच्या याच अभंगातल्या शेवटच्या चरणावरून आपल्याला दिसतं. म्हणून किव भाकी देवा, हे देवा म्हणून देवाची मी कीव भागतो, किंवा देवा हे जर संबोधन घेतलं तर देवा म्हणून मी तुमची कीव भागतो असा तिथं अर्थ करावा लागेल. देवाची कीव भागतो असा नामवाचक अर्थ घेऊन सुद्धा आपल्याला अर्थ करता येईल पद घेऊन, आणि देवा हे संबोधन घेऊन सुद्धा आपल्याला त्याचा अर्थ करता येऊ शकतो की देवा हे मी तुमची कीव का भागतो? आता माझ्याच्याने दुःख सहन होत नाही म्हणून मी तुमची कीव भागतो. असं तुकोबारायांचं हे बोलणं देवाशी असल्यामुळे आणि स्वजीवनाच्या संबंधानं असल्यामुळे तुकोबारायांच्या या अभंगाला आत्मनिष्ठ संदर्भ आहेत
असं आपल्याला म्हणता येतं. म्हणून आत्मनिष्ठ संदर्भ असणं आणि सामाजिक संदर्भ असणं या दोन्ही भूमिका तुकोबारायांच्या अभंगामध्ये आपल्याला पाहायला सापडतात. पण प्रस्तुत अभंग तो मात्र आत्मनिष्ठ संदर्भानं युक्त आहे. स्वतःच्या जीवनाच्या संदर्भानं तुकोबाराय काही खुलासे करतात. या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी एक खुलासा केला. लोकांनी कदाचित विचारलं असेल, कदाचित देवाने विचारलं असेल, किंवा अन्य जवळपासच्या लोकांनी जे तुकोबारायांवर प्रेम करतात, ज्यांना तुकोबारायांचं भलं व्हावं वाटतं, असे हितेच्छू जे पुरुष असतात आपल्या अवतीभोवती, त्यांच्यापैकी एखादी तुकोबारायांना विचारलं असेल की तुकोबाराय, हे जे भिकारपण तुम्ही स्वतःनी स्वीकारलंय, ज्याच्या त्याच्या दारामध्ये जो झोळी पसरता, मला द्या मला द्या मला द्या म्हणून मागत बसता, आलेल्या प्रत्येक पुरुषाकडे तुम्ही हात पुढे केलेला आहे, आलेल्या प्रत्येक पुरुषाकडे तुम्ही काही याचना केलेली आहे, यांच्याकडेच करता असं नाही, संसाराकडे तुम्ही काही याचना केली, संसाराकडेच करता असं नाही, पंढरपूरला गेलात तर देवाजवळही तुम्ही याचना केली आहे. मग हे अखंड याचना तुम्ही जे करता हे कशा करता करता? काय कारण आहे? तुम्हाला असं काय कमी गेलं म्हणून तुम्ही देवाजवळ याची प्रार्थना करता? काय कमी गेलं म्हणून देवाकडे काही मागता? कशा करता हे भिकारी पण स्वतःहून स्वीकारलं? असं काही लोकांनी कदाचित तुकाराम महाराजांना विचारलं असेल, ही कल्पना आहे. असेलच असं नाही, विचारलं असेल हे अनुमान आहे. अनुमान आहे, शब्दावरून केलं गेलेलं हे अनुमान आहे. आणि या अनुमानावरून आपल्याला असं चिंतन करता येतं की मग तुकोबाराय त्याला उत्तर देतात. काहीतरी उत्तर तुकाराम महाराजांनी या संदर्भामध्ये दिलंय. त्याने विचारलं, तुकोबाराय, हे भिकारी पण तुम्ही स्वतःकडे कशा करता ओढवून घेतलं तो? का आल्या गेलेला तुम्ही मागता? कशा करता हात वेंगाडता, तोंड वेंगाडता, मला द्या म्हणता? कशा करता हे चाललंय? तुकाराम महाराजांनी त्याला सांगितलं, बाबा, प्रापंचिक दृष्टीनं माझ्या जीवनात घडलेल्या घटनांच्या काही अनुमानावर तू अवलंबून राहू नकोस. माझं जीवन प्रापंचिक अर्थाने ज्या पद्धतीनं दृष्टोत्पत्तीला पडतं त्याच्यावरून जर तू काही प्रापंचिक अनुमान करणार असशील तर तसं करू नको. का करू नको? त्याचं कारण थोडंसं आपल्याला हे सांगावं लागतं. मी थोडा खुलासा करतो त्याचा. संतांचं जीवन प्रापंचिक दिसतं पण त्याचे अर्थ पारमार्थिक असतात. आणि बऱ्याच वेळेला आपलं जीवन पारमार्थिक दिसतं पण त्याचे अर्थ बऱ्याच वेळेला नाही, बहुतांश वेळेला नाही, जवळ सगळ्याच वेळेला प्रापंचिकच असतात. विठ्ठला विठ्ठला त्याचा खुलासा करून पुढे जातो. असं का व्हावं याचा खुलासा करून मी पुढे जातो. ऐका. तुकाराम महाराजांच्या काय भगवंताचं चरित्र आपण पहा. आता गोकुळाष्टमी जवळ आली. भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रामध्ये साध्या साध्या प्रापंचिक गोष्टी भगवंतांनी केलेल्या दिसतात, पण त्याचे अर्थ सांगताना आपण प्रापंचिक सांगतो का पारमार्थिक सांगतो? पारमार्थिक अर्थ सांगतो. सामान्यतः विकल्प जर रचायचे झाले तर 4 विकल्प आपल्याला यातून निर्माण करता येतील. काही जणांच्या क्रिया व्यावहारिक असतात, त्याचे अर्थही व्यावहारिक असतात. काही जणांच्या क्रिया व्यावहारिक असतात पण त्याचे अर्थ पारमार्थिक असतात. काही जणांच्या क्रिया पारमार्थिक दिसतात पण त्याचे अर्थ व्यावहारिक असतात. आणि काही जणांच्या क्रियाही पारमार्थिक असतात आणि त्याचे अर्थही पारमार्थिक असतात. विठ्ठला 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 विठ्ठला. या सगळ्याचे खुलासे उदाहरण देत बसण्यात मला तात्पर्य नाही. मी पुढे चलतो. मी सोप्या आपल्याला सहज ते लक्षात यावं या उद्देशानं हे विकल्प आपण लक्षात घ्या. मला विकल्पाचा विचार करायचा आहे तो एकाच करायचा की समोरून दिसणारी क्रिया व्यावहारिक दिसते पण त्याचा अर्थ मात्र पारमार्थिक असतो. घडलेल्या घटनेवरून मनुष्य जेव्हा एखाद्याच्या जीवनातल्या त्या घटनेमागच्या कारणांचं अनुमान बांधायला लागतो तेव्हा त्याला प्राप्त झालेल्या अनुमानाची उत्तरं ही सुद्धा बहुतांश वेळेला व्यावहारिकच असतात, पारमार्थिक नसतात. का नसतात? कारण प्रपंच दृष्टाना घटना ही व्यावहारिक दिसत असेल तर त्याच्या कारणाचं चिंतन करताना मनुष्य कधीही पारमार्थिक दृष्टीनं करत नाही. का करत नाही? साधी गोष्ट आहे. कारण काय आहे, अनुमान करण्याकरता एक व्याप्ती लागते. आता ते सगळा विषय वेदांतातला आहे. आपल्याला अनुमानाचं चिंतन नेहमी सांगितो आपण, आपल्याला माहिती आहे. अनुमानाकरता एक व्याप्ती लागते आणि अनुमानाचं खंडन करताना सुद्धा या व्याप्तीच्याच आधारावर अनुमानाचं खंडन बऱ्याच वेळेला केलं गेलं. यथा महानसहा ही व्याप्ती सांगी. यत्र यत्र धूमहा तत्र तत्र वन्यही, त्याला उदाहरण काय दिलं? यथा महानसहा. स्वयंपाकघर हे त्याला दिलेलं उदाहरण. जिथं जिथं धूर आहे तिथं तिथं अग्नी आहे. यत्र यत्र धूमहा तत्र तत्र अग्नी. झालं, त्याला आली व्याप्ती आली याच्यामध्ये. ही व्याप्ती कुठं दिसली बाबा तुम्हाला? यथा महानसहा, स्वयंपाकघरामध्ये दिसली. आता जिथं धूर आहे तिथं अग्नी आहे असं जर म्हणायचं असेल आणि त्याला जर स्वयंपाकघर हे उदाहरण द्यायचं असेल
तर त्याचं अनुमानावर आक्षेप घेणारा एवढाच प्रश्न विचारतो की हे एका स्वयंपाकघरात तुम्ही बघितलंय का जगातल्या सगळ्या स्वयंपाकघरात बघितलंय? एका का जगातल्या सगळ्या स्वयंपाकघरात बघितलंय? एकाच ना. एका कुठल्या तरी स्वयंपाकघरामध्ये तुम्ही जाऊन चुलीतली ती लाकडं बघितली असतील, त्याला त्याच्यातून धूर येतोय असं बघितलं असेल, नंतर फुंकर वगैरे मारल्यानंतर त्याच्यातूनच अग्नी निष्पन्न झालेला त्यांनी बघितलं असेल, आणि मग त्यांनी ते अनुमान केलं असेल की बाबा यत्र यत्र धूमः तत्र तत्र वह्नी. आता तुम्ही प्रत्येक जगातल्या प्रत्येक स्वयंपाकघरात जाऊन बघा. कदाचित असं असेल एखाद्या वेळेला की तिथं धूर आहे पण अग्नी नाही असेल. तुम्हाला काय माहिती? तुम्ही जी व्याप्ती मांडता ती ज्या उदाहरणातून पटवून देता, ते उदाहरण देताना तुम्ही काही जगतातली ती सगळी उदाहरणं पाहिलेली आहेत का? नाही ना. मग व्याप्ती कशी सिद्ध होईल? म्हणजे उदाहरण वाक्यावरून व्याप्ती सिद्ध करण्याचा प्रयत्न जिथं होतो तिथंच आपल्याला त्या उदाहरणावर आक्षेपही घेतलेला दिसतो, त्या व्याप्तीवरही आक्षेप घेतलेला दिसतो. तो कुणी घेतला, काय घेतला, कशामुळे घेतला, ते कोण मानतं कोण मानत नाही याची चर्चाही मला आपल्या समोर करायची नाही. मला मुद्दा एवढाच मांडायचा आहे की व्यावहारिक क्रियेवरून पारमार्थिक अनुमान सहसा मनुष्य करत नाहीत, कारण त्याचं त्यांना माहिती असणारी व्याप्ती ही सुद्धा प्रापंचिकच असते म्हणून. विठ्ठला विठ्ठला पण संतांच्या जीवनचरित्रामध्ये घडणाऱ्या प्रापंचिक भूमिकांना सुद्धा काही पारमार्थिक अर्थ असतात, आणि म्हणून अशा पद्धतीची अनुमानं माणसांना करता येत नाहीत. हे लक्षात घ्या. ज्ञानोबाराय असं का वागले याचं अनुमान कुणालाही करता येत नाही. तुकोबाराय असं का म्हणाले याचं अनुमान कुणालाही करता येत नाही. म्हणून तुमच्या माझ्या जीवनामध्ये घडणाऱ्या घटनांची अनुमानं माणसं बांधू शकतात, कारण माहिती आहे माणूसही परिचयाचा आहे, असं असल्याशिवाय दुसरं काही कारण नाही. असं नाहीतर काय माणूस असं वागेल असं मनुष्य बोलतोच ना. त्यावेळेला तुम्ही मला असं बोललात का बाबा? माणूस घरी जाऊन विचार करतो, माझ्या नेहमीच्या जवळचा माणूस आणि मला असं का बोलला असेल? काय नाही, घरी बायकोबरोबर भांडण झालं असेल, कुठला तरी राग कुठं तरी काढला असेल. मित्र समजून घेईल की नाही? अर्थात मित्र असला तरच समजून घेईल, बाकीचे समजून घेणार नाही. काहीतरी झालं असेल घरी, घरामध्ये भांडण झालं असेल, मुलगा मनासारखा वागत नसेल, काहीतरी मनामध्ये उद्वेग असेल आणि तो उद्वेग कुठंतरी बाहेर निघायचा, मी त्याला निमित्त झालो असेल, माझ्यावर राग काढला, जाऊ दे बाबा आपलाच मित्र आहे, अनुमान आपण करतो की नाही? आणि कालांतराने जेव्हा आपण त्याला विचारतो की त्यावेळेला तू असं का वागलास रे बाबा, आणि मग तो म्हणतो अरे खरं म्हणजे मला तुझ्यावर चिडायचं नव्हतं, पण काय करू, तो मुलगा मनासारखा ऐकतच नाही. मग आपण म्हणतो तरी मला वाटलंच. हे तरी मला वाटलंच आहे ना, हे अनुमान बरोबर निघाल्याचं लक्षण आहे. हे तरी मला वाटलंच होतं याचा अर्थ काय? माझं अनुमान बरोबर निघालं. माझ्या एखाद्या क्रियेचं अनुमान माणसं बरोबर बांधू शकतात, पण संतांच्या क्रियेचं अनुमान माणसांना बांधता येत नाही. म्हणून संतांच्या जीवनामध्ये घडलेल्या घटनांची कारण परंपरा सांगायची असेल तर ती स्वतःला त्यांनाच सांगावी लागते, कारण त्यांनी ज्या हेतूने ते कर्म केलेलं असेल तो हेतू फक्त त्यांनाच माहिती असतो. कर्मातून हेतूचं प्राकट्य सामान्य माणसाच्या बाबतीत आहे, पण संतांच्या बाबतीत तसं नाही. का नाही? याचं एक जाता जाता धावता युक्तिवाद करतो. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असं संतांचं सामर्थ्य असतं. याच्यातलं कर्तुम आणि अकर्तुम सामर्थ्य सोडून द्या. अन्यथा कर्तुम जे सामर्थ्य आहे ते अन्यथा कर्तुम सामर्थ्य आपल्या असं अनुमान या कारणानं आपलं चुकत असतं. अन्यथा कर्तुम, कारण जगतामध्ये एखादं कर्म करण्याची जी रीती असते त्याच्यापेक्षा विलक्षण रीतीनं जर ते कर्म केलं गेलेलं असेल तर त्या वैलक्षण्यामुळे सामान्य माणसाला त्या कर्माचं अनुमान करता येत नाही. म्हणून संत जोपर्यंत ते अनुमान स्वतः सांगत नाहीत, संत जोपर्यंत तो हेतू स्वतः सांगत नाहीत, तोपर्यंत माणसाला त्या हेतूचा आणि कारणाचा खुलासा होत नाही. म्हणून संत बऱ्याच वेळेला स्वतःच्या जीवनाबद्दल बोलत असतात. विठ्ठला विठ्ठला ज्ञानोबारायांनी भिंत चालवली. बऱ्याच जणांना त्यावेळेला असंच वाटलं की प्रसिद्धी मिळावी म्हणून, पण ज्ञानोबारायांनी भिंत का चालवली याचं खरं कारण नाथ महाराजांनी आपल्याला सांगितलं. हरली चांगयाची भ्रांती याच्याकरता चालवली. म्हणजे संतांनीच त्या संतांच्या जीवनात घडलेल्या घटनांचे खुलासे करावे लागतात. भिंत चालली हा व्यावहारिक प्रसंग आहे. रेड्याच्या मुखातून वेद प्रकट झाला हा व्यावहारिक प्रसंग आहे. पण या व्यावहारिक प्रसंगाच्या मागे काही आध्यात्मिक कारणं असतात, हे आपण त्याची कल्पना करू शकत नाही.
का करू शकत नाही? दोन कारण. मानसशास्त्राच्या आधाराने विचार करायचा झाला तर दोन कारण. घडलेल्या घटनेनं आपण इतके अचंबित होऊन जातो की घडलेल्या घटनेच्या मागच्या कारणांचा विचार करायला आपली बुद्धी आपल्याला मदतच करत नाही. ज्ञानोबारायांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवल्यावर लोकच इतके अचंबित झाले की असं करता येईल का याच्या कारणाचा विचार करायची तसदी कोणी घेतली नाही. होईल का हो खरंच असं? एखादा जो अचंबित होत नाही तो विचार करेल, पण जो अचंबित झालेला असतो तो घडलेल्या घटनेने इतका त्या घटनेमध्ये अडकतो की आपली सुद्धा स्वतंत्र बुद्धी आहे आणि ती आपल्याला चालवता येऊ शकते याचा त्याला पूर्ण विसर पडतो. हे एक कारण. आणि दुसरं कारण असं असतं की घडलेल्या घटनेच्या बद्दल अशा पारमार्थिक अनुमानापर्यंत मनुष्य पोचत नाही. ज्ञानोबारायांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवला त्यावेळेला लोकांना त्याचा अचंबा वाटला. काही लोकांनी अचंबित होऊन त्याच्याबद्दलचं चिंतन करणं बंद केलं आणि काही लोकांनी घडलेल्या घटनेवर पूर्ण विश्वास ठेवून ज्ञानोबारायांनी ही घटना घडवली याचा अर्थ ते अवतार आहेत असं समजून त्यांचा उदो करायला प्रारंभ केला. म्हणजे ज्ञानोबारायांचं अवतारित्व लक्षात घेऊन त्यांचा उदो करणं हे जरी चांगलं असलं तरी त्या चांगलेपणामध्ये आपण आपली बुद्धी चालवत नाही हे मात्र तेवढंच खरं असतं. ज्ञानोबाराय अवतारी पुरुष आहेत, गोष्ट खरी आहे, पण त्यांचा अवतार म्हणून त्यांच्या सर्वच कर्तृत्वाकडे डोळेझाक करण्याची जर सवय लागली तर आपली बुद्धी आपण चालवली नाही याचा दोष आपल्याकडेच येत असतो. विठ्ठला 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 विठ्ठला. सोपं उदाहरण या संदर्भामध्ये देतो आणि पुढे जातो. ऐका, सोपं उदाहरण. शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारलं. आपल्या समोरचा इतिहास आहे, आपल्या सगळ्यांना ज्ञात असणारा इतिहास आहे. मला कथा सांगायची नाही, तो कसा आला, कधी आला, काय केलं त्यांनी सोडून द्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला. अफजल खान मेला. एवढा मोठा धिप्पाड अफजल खान आणि त्या मानानं शिवाजी महाराज त्याच्यासमोर अगदी सामान्य दिसावेत, किरकोळ दिसावेत अशी छत्रपतींची देहयष्टी. आणि असं असताना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला कसं मारलं असेल याचा विचार माणसं करत नाहीत. एखाद्याला जर विचारलं एखाद्याला की का कसं मारलं असेल हो शिवाजी त्यांना काय अवतार आहे, म्हणजे अवतार म्हणलं की काही करता येतं असा एकदा आपण समज करून घेतला की या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांचं जे एवढं मोठं कर्तृत्व आहे त्याच्याकडे डोळेझाक केल्याचा दोष आपल्यावर येतो. विठ्ठला 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 विठ्ठला. ज्ञानोबारायांनी भिंत त्यांना काय अशक्य आहे, काही करू शकतात ते म्हणजे काय हे म्हणून आपण त्यांच्या कर्तृत्वाकडे डोळेझाक करत असतो. शिवाजी महाराजांना काय अशक्य आहे, वाटेल ते करू शकतात. अफजल खान ह्याच्यापेक्षा अजून 10 फूट असता तरी शिवाजी महाराजांनी मारलं असतं का? अवतारी पुरुष आहेत. म्हणजे त्यांना एकदा अवतार म्हणून त्यांचा उदो केला आपण की एवढं मोठं जे कर्तृत्व त्यांनी त्याच्याकरता चालवलेली बुद्धी, त्याच्याकरता आखलेला डावपेच, त्याच्याकरता करावी लागणारी साधना, त्याच्याकरता अंतःकरणावर स्वतःवर असणारा विश्वास, त्याच्याकरता उलट सुलट अशा भूमिकांचं केलेलं चिंतन. समजा आपण केलेला सगळा विचार फसला आणि बरं वाईट काही झालं तर पुढं काय करता येईल हे केलेलं त्यांनी केलेलं चिंतन, त्यांचं दूरदृष्टित्व, या सगळ्यावर फक्त अवतार आहेत असं म्हणून आपण पारी फेरून टाकतो. असं चालत नाही. म्हणून संतांच्या कर्तृत्वाच्या मागे असणाऱ्या अनुमानाचं चिंतन आपल्याला मानसशास्त्राच्या अंगानं विचार करताना 2 कारणांनी करता येत नाही. एक तर घडलेल्या घटनेने आपण अचंबित तरी होतो, नाहीतर घडलेली घटना अचंबित असल्यामुळे ती घटना ज्यांनी घडवली त्याचं अवतारित्व लक्षात घेऊन त्याचा उदो करतो. दोन्ही ठिकाणी आपली बुद्धी चालत नाही. मग काय करावं लागतं? अशा वेळेला त्यांचं जे अन्यथा कर्तुम सामर्थ्य आहे, भिन्न रूपानं, वेगळ्या रूपानं त्यांचं ते कर्तृत्व प्रकट झालं. आतापर्यंत कार्यकारण संबंधानं जी परंपरा तशी घटना घडण्याच्या मागे होती ते कारण त्या कार्याच्या मागे नसून वेगळंच काहीतरी कारण आहे. अन्यथा कर्तुम म्हणजे वेगळ्या पद्धतीनं ते कर्तृत्व प्रकट करणं. गीतेवर आतापर्यंत विचार करण्याची जी परंपरा होती द्वैत अद्वैत या दृष्टीनं, त्याच्यापेक्षा विलक्षण रीतीनं ज्ञानोबारायांनी गीतेवर भाष्य केलं. याला ज्ञानोबारायांचं अन्यथा कर्तुम सामर्थ्य असं म्हणतात. विठ्ठला 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 विठ्ठला. आणि मग जेव्हा प्रश्न पडतो असं कसं हो, 16व्या वर्षी इतकी सुंदर ज्ञानेश्वरी ज्ञानोबारायांनी कशी रचली असेल? 16व्या वर्षी सामान्यतः मुलाला काही कळत नाही.
16व्या वर्षी म्हणजे काय तारुण्य आलेलं असतं आणि त्या तारुण्याच्या भरामध्ये तो भलतंच काहीतरी करत असतो. आणि त्या 16व्या वर्षी ज्ञानोबारायांनी मोठमोठ्या विद्वानांची बुद्धी देखील स्तिमित होईल अशा पद्धतीच्या ग्रंथाची रचना कशी काय केली असोलो. असं म्हणलं की माणूस त्यांना काय अवतार आहे, गेलं ना सगळं ज्ञानोबारायांचं कर्तृत्व झाकलं गेलं ना केवळ एका शब्दामुळे. मग हे करण्यापेक्षा त्यांचं हे जे अन्यथा कर्तुम सामर्थ्य आहे ते सामर्थ्य ज्या कृतीच्या माध्यमातून प्रकट झालं त्याच्यासाठी आपली बुद्धी जर चालत नसेल तर त्यांनाच विचारलं पाहिजे की असं कसं तुम्ही लिहिलं. मग ते म्हणतात काही नाही, ह्याच्यातलं माझं काही नाही, तू किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी नेले येथ माझे जी उरले पाईक. पण कसं काय तुम्ही हे लिहू शकलात हो. नाही हो, माझं काही नाही, गुरूंची कृपा झाली आणि मी हे लिहू शकलो. त्यांनी केलेली कारण मीमांसा ही त्यांच्या दृष्टीनं किती योग्य असं आहे आणि ती आपल्याला काय पटते न पटते हा प्रश्न स्वतंत्र आहे. पण आपल्याला जेव्हा ती कारण मीमांसा करता येत नाही, अनुमान बांधता येत नाही, तेव्हा त्यांच्या जीवनात घडलेल्या काही घटनांबद्दल त्यांना स्वतःलाच विचारलं पाहिजे. तर आपल्याला त्या घटनेच्या मागची सत्यत्व भूमिका कळते. हाच उद्देश तुकोबारायांना जेव्हा लोकांनी विचारलं की अहो जग सगळं श्रीमंत होण्याच्या मागे लागलेलं असताना तुम्ही स्वतः भिकारी होण्याची स्वप्न पाहिलीत, तुम्हाला स्वतःला भिकेचे डोहाळे लागले, त्यावेळेला ते भिकारी पण तुम्ही स्वतःकडे अंगावर ओढून घेतलं. सगळं जग एका बाजूला श्रीमंत होण्याच्या मागे लागलंय, आपल्या उपाध्या वाढवण्याच्या मागे लागलंय. जीव तैसा उपाधी आवडे लोकात ज्ञानोबाराय म्हणतात. त्या पद्धतीनं सगळ्यांना उपाध्या आवडतात. अजून 2-4 बंगले असावेत असं वाटतात, अजून 5-7 गाड्या असाव्यात असं सगळ्यांना वाटतं, कपड्याचे जोड एवढे असले तरी अजून 4-2 असावेत असंच वाटतं, पैसा किती असला तरी अजून असावा असं वाटतं. या काळामध्ये अशा सगळ्या मनोवृत्तीच्या समाजामध्ये तुम्ही राहत असताना तुम्हाला मात्र भिकारी व्हावं वाटलं. हे कारण आम्हाला कळत नाही. आम्ही अनेक पद्धतीची अनुमानं मांडली की यांना का अभिकारपणामध्ये काय सुख आहे म्हणून तुम्ही हे भिकारपण स्वीकारलं. आम्हाला हे कळत नाही. आम्ही पुष्कळ अनुमानं बांधली पण एकही अनुमान तुमच्या शब्दाच्या आधारानं आम्हाला खरं वाटलं नाही. अनुमान असं आहे, अनुमानातून आपल्याला जे मिळतं, ऐका, एखाद्या गोष्टीचं आपण अनुमान केलं, त्या अनुमानातून आपल्याला जो बोध झाला तो बोध जेव्हा प्रत्यक्ष प्रमाणाच्या आधारानं ताडून बघितला जातो तेव्हाच त्या अनुमानाची सत्यता पटत असते. ऐका, मी आपल्याला मगाशीच बोललो, तरी मला वाटलंच. हे काय आहे? तुम्ही सांगितलेलं आणि मला वाटलेलं हे एकच आहे. तुम्ही सांगितलेलं प्रत्यक्ष आहे, मी केलं होतं ते अनुमान आहे, ते दोन्ही एकच निघालं. तिथंच अनुमानाची परिपूर्ती मनुष्य मानत असतो की नाही. तसं तुकोबारायांना लोकांनी विचारलं, आम्ही तुमच्याबद्दल फार अनुमानं केली की तुम्ही हे भिकारपण का ओढून घेतलं, आणि आम्हाला कितीही अनुमानं केली तरी तुमचे काही अभंग वाचताना आमची अनुमानं खोटी आहेत असं आमच्या लक्षात यायला लागलं. मग आता आम्ही तुमच्याकडे आलो आणि तुम्हालाच विचारतो, आम्हाला कळत नाही हे भिकारी पण तुम्ही स्वतःकडे का ओढून घेतलं बाबा, याचं खरं कारण काय आहे? आमची अनुमानं जर फिकी पडत असतील, आमची अनुमानं जर त्रोटक असतील तर कृपा करून तुम्हाला हे भिक्याचे डोहाळे का लागले होते आणि हे भिकार पण तुम्ही का ओढून घेतलं याचं खरं कारण आम्हाला सांगता का? संत स्वतःच्या जीवनाच्या संदर्भात स्वतःच बोलतील तरच संतांचं जीवन चरित्र कळतं. बाकी इतरांना ते संत चरित्र कळत नसतं. ऐका, ज्ञानोबारायांनी वापरलेला अमका शब्द का वापरला आपण अनुमानं करू त्याच्याबद्दल. त्याच्यातली काही अनुमानं आपल्याला पटतीलही, काही अनुमानं कदाचित आपल्याला श्रुती स्मृतीच्या आधारानं खरी वाटतीलही, परंतु ज्ञानोबारायांनी तो शब्द तसा का वापरला हे जोपर्यंत ज्ञानोबाराय सांगणार नाही तोपर्यंत त्याच्याविषयी सगळं जे आहे ते अनुमानच म्हणावं लागेल. विठ्ठला विठ्ठला. म्हणून अनेक वेळेला मी गमतीनं हे सांगतो की ज्ञानोबारायांचा शब्द नेमका काय सांगतो, ज्ञानोबारायांची ओवी नेमकी काय सांगते, तुकोबारायांचा अभंग नेमका काय सांगतो हे ज्ञानोबारायन तुकोबारायांनाच माहिती आहे. खरं जर काही असेल, हा शब्द ही ओव्यात, या ओवीचा नेमका अर्थ काय हे फक्त आणि फक्त ज्ञानोबारायांनाच माहिती आहे. मग आपण याला काय, आपण त्या संबंधानं अनुमानं करत असतो, फक्त अंदाज बांधत असतो. ज्ञानोबारायांना असं म्हणायचं असावं, तुकोबारायांना असं म्हणायचं असावं. आपली फक्त अनुमान आहेत, आपले फक्त अंदाज आहेत, आणि ज्याचा अंदाज जरा बरा वाटतो त्याला लोक विद्वान समजतात, एवढंच आहे. खरं जर बघितलं तर ज्ञानोबारायांच्या ओवीचा खरा अर्थ काय ज्ञानोबाराय सोडलं तर कुणालाही माहिती नाही.
तुकोबारायांच्या अभंगाचा खरा अर्थ काय? तुकोबारायांची कृपा झाली आणि तुकोबारायांच्या अनुग्रहित अशा एखाद्या संतांनी सांगितलं तरच ते खरं आहे. तुकोबारायांनीच सांगावं या अभंगाचा अर्थ काय. आम्ही काय करतो, असं कदाचित तुकाराम महाराजांना म्हणायचं असावं. आता तरी या अभंगाच्या संबंधानं मी काय करतोय, अनुमानच बांधत आलोय की नाही. ही सगळी अनुमानच आहेत. पण अनुमान जरा बरं वाटलं की बुद्धीला जरा पटल्यासारखं वाटलं वक्त्यांनी सांगितलेलं की मग श्रोते म्हणतात काय महाराज विद्वान आहे. तो विद्वान नाही, त्यालाही खरं कळलं नाही. कशाचे विद्वान, त्यालाही खरं कळलं नाही. मग खरं काय आहे? जर तुकाराम महाराजांच्या खरा अभंग बघायचा असेल तर तो तुकाराम महाराजांनाच विचारावा लागेल. म्हणून तुकाराम महाराजांच्या काही अभंगाचे खुलासे तुकाराम महाराज स्वतः करतात. इथंही तुकाराम महाराजांनी भिकारी पण का घेतलं याचा खुलासा इतरांनी करून चालत नाही. याची अनुमानं इतरांनी बांधून चालत नाहीत. काही लोकांनी तुकोबारांना विचारलं कशा करता, आणि तुकाराम महाराजांनी सांगितलं मी तुम्हाला सांगतो म्हणे. मला भिकार पण स्वीकारावं वाटलं. याचं कारण काय आहे? तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये भिकारी हेचे आम्हा कारण, पावया भिकारी आम्हा कारण, अंतरोनी जगावे अंतरोनी जगावे तुरी, पावया भिकारी हेचे आम्हा कारण, पावया भिकारी हेचे आम्हा कारण, अंतरोनी जगावे तुरी, अंतरोनी जगावे. तुकोबारायांनी स्वतःनी सांगितलं का हो तुम्हाला भिकेचे डोळे का लागले, कशा करता भिकारी पण स्वीकारलं. तुकोबाराय म्हणतात त्याचं एकच कारण आहे, व्हावया भिकारी हेची आम्हा कारण. काय कारण? अंतरोनी जन व्हावेत जावे दुरी. हे जन दुरी जावेत, हे जन अंतरोनी दुरी जावेत. व्हावया भिकारी हेचे आम्हा कारण. आम्हा भिकारी व्हावया हेची कारण. काय कारण? अंतरोनी जन जावे दुरी. जन दुरी अंतरोनी जावेत किंवा अंतरोनी दुरी जावेत, कसंही लावा. जन अंतरोनी दुरी जावेत एवढंच आम्हाला भिकारी होण्याचं कारण आहे. हे तुकाराम महाराजांची भूमिका आहे. दुसरी एक थोडीशी भूमिका या अभंगाच्या संबंधानं मी मांडतो आणि परत थोडासा विचार या अभंगाच्या संबंधानं करतो. थोडा विचार आपल्या समोर ठेवतो, ऐका. या अभंगाचा भाव जर आपण बघितला, या अभंगाचा भाव बघितला तर तुकाराम महाराजांनी भिकारपण स्वतःहून स्वीकारलं. लोकांनी त्याच्यासाठी विचारलं, तुकाराम महाराजांनी त्याची कारण परंपरा सांगितली, पण तुकाराम महाराजांनी भिकारी पण स्वीकारलं असं या अभंगाची पार्श्वभूमी म्हणून आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. नाहीतर व्हावया भिकारी हेची आम्हा भिकारी व्हावया असं तुकोबाराय बोलले नसते. ज्या अर्थी भिकारी व्हावयाची कारणं तुकोबाराय सांगतात त्या अर्थी तुकोबाराय भिकार पण स्वीकारून बसलेले आहेत हे आपल्याला मान्य करावं लागतं. त्यांच्याच शब्दाच्या अनुषंगानं जर विचार केला तर मग आता हे भिकार पण तुकाराम महाराजांनी स्वीकारलं. कशा करता स्वीकारलं त्याची कारण मीमांसा तुकाराम महाराजांनी केली. आणि ती करत असताना तुकाराम महाराज शेवटी असं म्हणाले की देवा आता मला हे दुःख सहन होत नाही. आता या दुःखाचा मला आता त्रास व्हायला लागलाय आणि म्हणून मी तुझी कीव भागतो, तुझी करुणा भागतो. असा जर अभंगाचा भाव आपण लक्षात घेतला आणि अभंगाची भाषा जर लक्षात घेतली तर या अभंगातून प्राप्त होणारा रस करुण रस आहे हे आपल्याला विचारात घ्यावं लागतं. थोडा विचार करा. मी तुकाराम महाराजांच्या भूमिकेच्या अनुषंगानं करुण रसाचा थोडासा विचार या संबंधामध्ये करतो. कारण करुण रसाचा इथं तुकाराम महाराजांनी प्रादुर्भाव केलेला आहे, प्राकट्य केलेला आहे. संतांच्या शब्दातून वेगवेगळ्या रसांची उत्पत्ती होते. त्याच्यामध्ये शृंगार आणि हे सोडलं तर हास्यरस कधी आहे, कधी करुण आहे, कधी रौद्र आहे, वगैरे वगैरे सगळे रस शांत रसापर्यंत. आणि आपल्याच संत वाङ्मयाच्या दृष्टीनं भक्ती रसापर्यंतचे रस आपल्याला संत वाङ्मयातून प्रकट झालेले दिसतात. शृंगार रसाची उत्पत्ती होत नाही असं नाही, होते, पण तरी सुद्धा संतांच्या वाङ्मयामध्ये निर्माण झालेला शांत रस शृंगाराच्या माथ्यावर पाय ठेवून उभा असतो. त्यामुळे शृंगार आपल्याला तशा अर्थाने दिसत नाही. यात शृंगार सांगावा याचा अर्थ त्याच वैषयिक अनुषंगानं काहीतरी बोलावं म्हणजे शृंगार रस निर्माण होत असतो असं नाही. त्याचा वेगळा विचार आहे साहित्यशास्त्रामध्ये, तो करण्याचं कारण नाही. पण शृंगार हास्य करुण, तिसरा रस करुण आहे. हा करुण रस जो असतो हा करुण रसाचा स्थायी भाव असतो शोक. ऐका, शोक हा त्याचा स्थायी भाव आहे. आता हा करुण रस का निर्माण होतो? तुकाराम महाराजांची एकूण अभंगाची भूमिका बघितली तर काय लक्षात येतं तेवढं सांगतो.
तुकाराम बघा, करुण रस का निर्माण होतो, कशातून निर्माण होतो, शोकातून निर्माण होतो. माणसाला शोक तरी का होतो, थोडं आपण मागे मागे चला. माणसाला शोक तरी का निर्माण होतो, शोक निर्माण होण्याचं कारण आहे, त्याचाही विचार आपल्याला करता येतो. म्हणून भरत मुनींनी नाट्यशास्त्रामध्ये विचार करत असताना या करुण रसाचा विचार, करुण रस का निर्माण होतो याचं कारण सांगताना असं सांगितलंय, रौद्रात तू करुणो भवती, एवढंच कारण त्यांनी सांगितलंय. करुण रस हा नेहमी रौद्रातून निर्माण झालेला असतो, रौद्रातून निर्माण झालेला असतो असं जर म्हटलेलं असेल तर आता रौद्र याचा स्थायी भाव काय होईल, क्रोध. क्रोध हा त्याचा स्थायी भाव होईल. मग क्रोध हा जर रौद्राचा स्थायी भाव असेल तर त्याचा सरळ अनुषंगिक अर्थ आपल्याला असा करावा लागेल की माणसाच्या जीवनामध्ये ज्या वेळेला आपल्या जीवनातल्या इष्टाचा अभाव होतो आणि अनिष्टाची त्याला प्राप्ती होते, तेव्हा करुण रस निर्माण होतो, असं विश्वनाथांनी एके ठिकाणी म्हटलंय. साहित्य, मोठे साहित्यशास्त्रज्ञ आहेत विश्वनाथ, संस्कृत साहित्यातले. त्याने विचार करताना असं सांगितलंय की बाबा, इष्टनाशात अनिष्टावाप्ती करुणो भवेत. त्यांनी सांगताना त्या विश्वनाथाचं प्रमाण आहे, त्यांचं वाक्य आहे, इष्टाची अप्राप्ती व्हावी, इष्ट आम्हाला सोडून जावं, इष्टाचा नाश व्हावा आणि अनिष्टाची प्राप्ती व्हावी, तेव्हा माणसाच्या अंतःकरणामध्ये करुण रस निर्माण होतो. करुण रस निर्माण होतो. आता मी आपल्याला थोडंसं असं विचारतो, मी भूमिका बघा, असं व्हावं अशी माझी इच्छा नाही, कुणाचं इष्ट निवृत्त होऊन त्याला अनिष्ट प्राप्त व्हावं अशी आपल्याला भावना करण्याचं काही कारण नाही, पण उदाहरण म्हणून आपण लक्षात घ्या. कल्पना करा की आपल्याला एखाद्या प्रिय व्यक्तीचा वियोग झाला. आपली प्रिय व्यक्ती आहे, आजारी पडली, दवाखान्यात ठेवलं, डॉक्टरांनी पुष्कळ प्रयत्न केले पण जमलं नाही, जाऊ द्या, ते तरी कशाला, पाकिट गेलं, उगी कुणाला तरी मारा कशाला, जाऊ द्या, आपल्या खिशातलं पाकिट वारीला आल्यावर चोरीला गेलं, हे तर जमलं का नाही. म्हणजे असंही व्हावं अशी माझी इच्छा नाही, पण एक उदाहरण म्हणून घ्या, कुणाला तरी मारण्यापेक्षा त्यातल्या त्यात बरं. आपण आलो वारीला, पैसे होते चांगले, जायचे यायचे सगळे पैसे त्या पाकिटामध्ये ठेवलेले, जाण्याचं तिकीट काढलं होतं ते तिकीटही त्याच्यातच, पास काढला होता दर्शनाचा तोही त्याच्यात, वगैरे वगैरे जे काही असेल ते पाकिट चोरीला गेलं. गेल्यानंतर इष्टाचा नाश झाला की नाही, झाला. आता आपल्याजवळ काहीच नाही, पैसे राहिले नाहीत, इथं पंढरपूरला कोणी ओळखीचं नाही, खायची भ्रांत निर्माण झाली, भूक लागली पण खिशात पैसे नाहीत, अनिष्टाची वाप्ती झाली की नाही, झाली. अनिष्टाची प्राप्ती झाली ना, झाली. इष्टाची निवृत्ती झाली, इष्टाचा नाश झाला, पाकिट चोरीला गेलं, भूक लागली पण खिशात पैसे नाहीत, अनिष्टाची प्राप्ती झाली. आता हे झाल्याबरोबर आपल्याला कळायला लागलं की आता आपल्याजवळ पैसे नाहीत, भूक लागली, गावाला जायचंय, पुढे असं आहे, मी त्यांचे द्यायला पैसे आणले होते, मागच्या वारीला उसने घेतलेले, या वारीला द्यायला आणले, वर्ष गेलं त्याच्यामध्ये, मागच्या आषाढीला उसने घेतलेले, बरं या वारीला आणले, हे सुद्धा ज्याचे आणले त्याचं नशीबच. नाहीतर तिकिटापुरते पैसे द्या म्हणून आमच्या जवळून पैसे घेऊन गेलेले अजून दिसले नाहीत. अनेक वेळेला असं होतं, आता आणले त्याने, त्याचे पैसे द्यायचे होते, माझं तिकीट त्याच्यातच होतं, भरपूर पैसे मी आणले होते, आता ज्या धर्मशाळेत उतरलो त्याच्या खोलीचं भाडंही द्यायचं होतं, मला सगळंच करायचं होतं. हे सगळं लक्षात आल्यानंतर लगेच करुण रस निर्माण होईल का, पाकिट चोरीला गेल्यामुळे पहिल्यांदा अंतःकरणामध्ये पाकिट मारणाऱ्याच्या बद्दल क्रोध निर्माण होईल. पहिल्यांदा रागावेल मनुष्य, काय हो पंढरपूर आणि इथं असं असावं काय, आम्ही तर म्हणत होतो पंढरपूर म्हणजे आध्यात्मिक शहर आहे आणि तिथं चोर असावेत का, अरे इथं विटेवरच चोर आहे तर बाकीच्यांची काय कथा, इथं विटेवरच चोर उभा आहे, बाकीच्यांची काय कथा आहे, आता तिथं असतील तर नवल काय त्याच्यामध्ये. पण आपण पहिल्यांदा रागावतो, हे असंच आहे, असंच झालं, तसंच झालं, तरी मी बायकोला म्हणत होतो मी माझ्या पिशवीमध्ये ठेवतो, बायको म्हणाली नाही नाही खिशातच ठेवा, पिशवी कोणी उचलून नेली तर, म्हणून तिला काही कळत, तिच्यावर चिडतो, ती गावी असते, पैसे इथं गेलेले असतात, चोरावर चिडतो, बायकोवर चिडतो, येणाऱ्या भेटणाऱ्यावर चिडतो, जाता जाता अशा अवस्थेत कुणाचा धक्का लागला तर मग तर विचारू नका, ते चिडतो, चिडणं होतं. मग त्या पोलीस ठाण्यामध्ये जातो, तिकडं तक्रार नोंदवतो. आता अशा तक्रारी काही एखाद दुसरी असेल का वारीमध्ये, अशा लाखोनी तक्रारी, पोलीस कुणाकुणाचं, मग सगळीकडे जातो, कुठूनच जेव्हा त्याला मदत मिळत नाही, पोलीस काही मदत करू शकत नाहीत, पाकिट मिळत नाही, गावात कुणाची ओळख नाही, गावचं कोणी आलेलं नाही, काय विलक्षण गाव असेल हो, गावातून एकटाच वारीला आलाय, काय विलक्षण गाव असेल, गावातलं कोणी इथं आलेलं नाही, कुठल्या धर्मशाळेत उतरलेत ते आपल्याला माहिती नाही, पैसा मिळवण्याचं दुसरं साधन नाही आणि जवळ कोणताही पैसा नाही. आता त्यावेळेला त्याच्या लक्षात येतं की कुणावर चिडून काय फायदा आहे बाबा. मग आता
आता काही नाही, कुणासमोर तरी हात पसरल्याशिवाय गत्यंतर नाही. रागावतो आणि रागावून जेव्हा उपयोग होत नाही तेव्हा करुण रस अंतःकरणामध्ये निर्माण होत असतो. विठ्ठला विठ्ठला म्हणजे करुण रसाची निर्मिती रौद्र रसातून होते. हे जे भरत मुनींचं बोलणं आहे त्याचा जर आपण अभंगाच्या अनुषंगानं विचार केला तर तुकोबाराय म्हणतात, अंतरोनी जन जावे दुरी, याच्याकरता मी भिकारी झालो ना, पण जन दुरी व्हावेत याच्याकरता मी आधी प्रयत्न केले नाहीत असं नाही. करुण रसाची निर्मिती ही जर क्रोध नावाच्या स्थायी भावातून निर्माण होणार असेल, रौद्र रसातून होणार असेल, तर आपण विचार करून पहा की तुकाराम महाराजांनी आधी पुष्कळ तुकाराम महाराजांनी प्रयत्न केले. लोकांनी आपल्यापासून लांब जावं याच्याकरता विनंती करून पाहिली, त्यांना लोटांगण घालून पाहिलं, नका माझ्या साधनेत विघ्न आणू, नका मला त्रास देऊ, माझं मला भजन करू द्या, नका मला सारखं सारखं असं विचारू, मग प्रपंचाच्या गोष्टी माझ्यासमोर मांडू नका, मला सांगू नका त्या गोष्टी. अहो कशा करता माझ्या आनंदामध्ये तुम्ही विघ्न आणता, माझी साधना आधी पूर्ण होऊ देत, मला एकांतामध्ये बसू देत, असं करू नका, माझ्या एकांतामध्ये विघ्न आणू नका, मला तिकडं जाताना टोकू नका, माझ्या प्रपंचाला काही नावं ठेवू नका. तुकाराम महाराजांनी विनंती केली असेल, तुकाराम महाराजांनी हातही जोडले असतील, तुकाराम महाराजांनी त्या लोकांच्या पाया पडूनही विनंती केली असेल, नका माझ्या साधनामध्ये विघ्न आणू, मला माझा अभ्यास करू द्या, मला माझं चिंतन करू द्या, मी ज्ञानेश्वरी पाठ करायला बसलोय, नका विघ्न आणू, नका माझ्यासमोर केळी आणून ठेवू एकादशीला, नका पेढ्याचा पुडा आणून ठेवू, अहो असं करू नका, कशा करता मला विघ्न आणता. पेढ्याची मला अपेक्षा निर्माण होणार नाही, पण पेढ्याला बघून मुंग्या येतील आणि माझ्या पाठांतरामध्ये त्या मुंग्या मला चावल्यामुळे माझं पाठांतरात लक्ष लागणार नाही, याच्याकरता पेढे आणू नका. अहो केळी आणून ठेवली, मी डोंगरावर बसलेलो, केळी बघून माकडं येतील, माझ्या ज्ञानेश्वरीला हात लावतील, काहीतरी करतील, मी माकडांना मारू शकत नाही, माझ्या ज्ञानेश्वरीची पानं त्यांनी फाडून टाकली तर नका माझ्या समोर केळी ठेवू. मी विनंती करतो, मी पाया पडतो तुम्हाला, सकळांच्या पाया माझे दंडवत. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगून बघितलं असेल, तुकाराम महाराजांनी रागवून बघितलं असेल. अरे तुम्हाला सांगितलेलं कळत नाही का हो, किती सांगू तरी नाही कती बटकीचे पुढे शिंदळीचे रडतील, सांगतोय तुम्हाला तरी तुम्ही ऐकत नाहीत, बटकीचे शिंदळीचे म्हणून शिव्या देऊन तुकाराम महाराजांनी त्यांना रागवून पाहिलं असेल. नका माझ्या साधनेत विघ्न आणू नका, आणू नका, आणू नका, असं सगळे प्रयत्न तुकाराम महाराजांनी करून बघितले असतील. पण लोकांचं असं असतं, परमार्थ करणाऱ्याला सुखानं करून न देणं हाच लोक स्वतःचा परमार्थ समजतात. विठ्ठला 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 विठ्ठला. एखादा मनुष्य काय अभ्यासाला बसला की त्याला येऊन विचारायचं, काय अभ्यास चाललाय का, दिसतंय ना डोळ्याला अभ्यास करतोय ते, तरी त्याला विचारायचं. अहो माणसं झोपलेल्याला उठवून विचारतात, झोप लागली काय म्हणून. आता काय करावं याला मला सांगा. बघतात अभ्यास करत बसलेत, बाबा अभ्यास करू द्यावा, विघ्न आणू नये. काय अभ्यास चाललाय वाटतं, हो अभ्यास कशाचा करताय, ज्ञानेश्वरीचा करतोय, कोणत्या अध्यायाचा, अरे तुला काय करायचंय करू द्या ना त्याला, त्याच्या ज्या ओव्या त्याला पाठ करायच्या आहेत त्या ओव्याचं अर्थदृष्टीनं त्याला जे चिंतन करायचं करू दे ना. कशा करता, मग काय सांगितलं ज्ञानोबारायांनी ओव्यामध्ये, मग सांगावं लागतं, बाबा तुला लवकर निघा, एवढंच ज्ञानोबाराय सांगायला लागले ओवीतून, तू निघ लवकर आता इथून, मला अभ्यास करू दे म्हणावं लागेल की नाही. अनेक प्रयत्न तुकोबारायांनी करून बघितले, शेवटी तुकोबाराय रागावले लोकांवर. समाजावर रागावणं हा संतांचा स्वभाव नाही आहे, समाजावर ओरडणं संतांचा स्वभाव नाही, समाजाला शिव्या देणं संतांचा धर्म नाही. तरी तुकोबारायांच्या भूमिका काही वेळेला अशा दिसतात. हे काय आहे, हीच तडफड आहे, हीच तळमळ आहे त्याच्या मागे. अहो मला अभ्यास करू द्या. रागावूनही जेव्हा क्रोध येऊन सुद्धा लोक जेव्हा ऐकत नाहीत, उलट असं असतं, रागावलेल्या महाराजाला अधिक मानतात. हा आता वर्म सांगतो, वर्म ते एक आहे, दृढ धरावा भाव. आता एवढं वर्म ऐका, एखादा महाराज एखाद्याला जवळ येऊ देत नसेल तर त्याला फारच विरक्त समजतात, त्याला फारच मानतात. आमचे महाराज अजिबात कुणाला जवळ सुद्धा येऊ देत नाहीत, पायाला हात लावू देत नाहीत, केवढे मोठे महाराज. मग पुन्हा पायाला हात लावायची मरमर, एवढ्या मोठ्या महाराजाच्या पाया पडू नये म्हणजे पुन्हा तेच. जेवढा आपण त्याग करावा तेवढं आपण त्याच्यामध्ये गुंतत जातो. सुटायाचा काही करीतो उपाव, देहे देखे पाय गोवियले, देहे देखे पाय गोवियले,
छाया जागाई करी तो सुटा याचा काही करीतो उपाय. जेवढं जेवढं अहो ते जाळ्यामध्ये अडकलेलं हरिण असतं की नाही, त्या हरिणाचं खूर अडकतं त्या जाळ्यामध्ये. बिचारा त्या गवताच्या वगैरे काही अपेक्षेने, खाद्यपदार्थाच्या अपेक्षेने तिथं जातो. त्या जाळ्यामध्ये त्याचे पाय अडकून बसतात आणि ते हरिण पाय सोडवून घेण्याकरता जेवढी तडफड करतो तेवढं ते जाळ्यामध्ये जास्त अडकत जातं. तसंच आपलं सुद्धा बऱ्याचदा प्रपंचामधून सुटून सोडून घेण्याचा जेवढे उपाय करावेत तेवढा प्रपंच आपल्याला अधिक जास्त गुंतवत राहतो. तुकोबारांनी सुद्धा हाच विचार केला, अरे मी किती प्रयत्न करतो तरी सुद्धा हे लोक मला सोडायला तयार नाहीत, माझ्या साधनेमध्ये विघ्न आणतात, लोकांतामध्ये मी बसू नये. एक नियम साधारणतः असा आहे, एका वाक्यामध्ये नियम सांगून पुढे जातो. गंमत अशी आहे, साधकानं कधी लोकांतात राहू नये आणि तो साधक सिद्ध झाल्यावर त्यांनी एकांतात बसू नये. विठ्ठला 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 आणि म्हणून मग शेवटी सगळे प्रयत्न करून जेव्हा तुकोबाराय थकले, रागावूनही जेव्हा तुकोबारायांचा उपयोग होईना, तेव्हा त्या क्रोधातून तुकाराम महाराजांच्या अंतःकरणामध्ये करुण रसाची उत्पत्ती झाली. रौद्रातून, रौद्र स्वरूपातून जर करुण रस निर्माण होत असेल, रौद्र रसातून, तर मग त्या रौद्रातून तुकाराम महाराजांच्या अंतःकरणामध्ये करुण रसाची उत्पत्ती झाली. आणि अतिशय कारुण्यानं शेवटी समाज आपलं ऐकत नाही म्हणल्यानंतर तुकोबाराय देवाला प्रार्थना करायला लागली. ही करुण रसाची भूमिका आहे. तुकोबारायांच्या वाक्यामध्ये कारुण्य का आलं? आधी तुकोबाराय रागावलेच होते, पण रागावणे जेव्हा काही परिणाम होत नाही तेव्हा मग मनुष्य देवाची करुणा भाकण्याशिवाय दुसरं काही करू शकत नाही. देवासमोर आपलं कारुण्य प्रकट करण्याशिवाय दुसरं का? रागावूनही उपयोग नाही, प्रेमानं सांगून उपयोग नाही. काही काही माणसं कारल्यासारखी असतात, त्याला तुपात घोळा. आता सांगूच काय पुढचं, साखरेत घोळा, गुळाच्या पाकात टाका, साखरेच्या पाकात टाका, कडू ती कडूच राहतात तो शेवटपर्यंत. मी माणसाबद्दल बोलतोय, कारल्याबद्दल नाही. शेवटपर्यंत ती तशीच राहतात. महाराज आता काय करावं याला? शेवटी अशा लोकांबद्दल काय करता येईल? काय करता येईल? आपण काल बोलून आलो, ज्या वेळेला संजयाने इतकं सुंदर चिंतन धृतराष्ट्राच्या समोर मांडलं आणि धृतराष्ट्राने संजयाला सांगितलं की संजया, हे पुसलेली वीण कशासाठी मला सांगतोस, कशासाठी सांगतोस? त्यावेळेला संजयाने डोक्याला हात लावून घेतला आणि संजय म्हणाला, याचं देवाचं काय भांडण आहे हो? तरी मी देवाला प्रार्थना करतो, तरी मी देवाला प्रार्थना करतो. कृपाळू हा तुष्टो, जे विवेक हा घोटो, मोहाचा फिटो महारोगू. हे संजय बोलले की नाही? बोलले. कुणाच्या संबंधानं बोलले? धृतराष्ट्राच्या संबंधानं बोलले. कधी बोलले? धृतराष्ट्राला मी याला आधी 6व्या अध्यायामध्ये, त्याच्या आधी 9व्या अध्यायामध्ये संजयाने याला जैसा म्हैसा नुठिका पुरा, म्हातारा म्हैसा असं म्हणून रागावून संजय बोललेत. पण रागावून नाही, बोलून जेव्हा धृतराष्ट्रावर फरक पडला नाही तेव्हा संजयाला कृपाळू हा तुष्टो असं करून बोलण्या वाचून काही गत्यंतर राहिलं काय सांगा? काहीच गत्यंतर नाही. रागावूनही धृतराष्ट्र सुधारत नाही, त्यावेळेचा एक आणि आताचे बरेच. जेव्हा सुधारत नाहीत त्यावेळेला मग देवाला करुणा भाकण्या वाचून काही गत्यंतर नसतं. आणि म्हणून करुण रस अशा रौद्र रसातून उत्पन्न होत असतो. तुकाराम महाराजांचा करुण अशा या रौद्र रसातून उत्पन्न झाला. आणि शेवटी तुकोबाराय देवालाच सांगायला लागले की देवा, मी काय करू मला कळत नाही. मला एकांताची अपेक्षा आहे आणि लोक माझ्या जवळ जवळ येऊन माझा एकांत भंग करतात. मग आमची तुम्हालाच प्रार्थना, एकांतीचे सुख देई मज देवा, आनंद या जीवा सुख आघात या जीवा एकांतीचे सुख देई मन देवा, आघात या जीवा एकांतीचे सुख देई मज देवा. तुकोबाराय देवाला प्रार्थना करतात, देवा मला एकांताचं सुख द्या बाबा, दुसरं काही नाही. तुका म्हणे आम्हा
एकांताचा वास कशा करता ब्रह्मी ब्रह्मरस भुगू सदा. तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होऊन त्या वेळेपुरतं का असेना पण ब्रह्मरस भोगण्याकरता आम्हाला एकांताचं सुख द्या देवा. तुकाराम महाराजांनी देवाला प्रार्थना केली. करुण रसप्रधान असा हा अभंग आहे. नाहीतर व्हावया भिकारी ह्याची आम्हा कारण तुकाराम महाराजांना म्हणायचं कारण काय महाराज? काही कारण नाही. तुकाराम महाराज काय भिकारी आहेत काय? पण नाही ना, तुकाराम महाराज ते भिकारी पण ओढवून घेतात. करुण रसाची निर्मिती आहे. तुकाराम महाराज करुण बोलतात. करुण रसाचं काय आहे? साहित्यामध्ये करुण रसाचा फार चांगला विचार केलाय. करुण रसाचा फार चांगला विचार साहित्यकारांनी केलाय. मी तुकाराम महाराजांचा हा अभंग त्या साहित्याच्या दृष्टीने कुठल्या प्रकारामध्ये बसवता येतो याचा थोडासा विचार करत होतो. ऐका काय आहे, करुण रसाचा विचार करताना साहित्याने दोन पद्धतीचा करुण रस मानलाय. करुण रसाचे दोन प्रकार असतात. काय प्रकार असतात? एक स्वनिष्ठ करुण रस असतो आणि दुसरा परनिष्ठ करुण रस असतो. स्वनिष्ठ आणि परनिष्ठ मध्ये काय फरक आहे? करुणा निर्माण होताना संतांची भूमिका जर आपण बघितली तर ती दोन्ही पद्धतीची दिसते. स्वतःच्या जीवनामध्ये निर्माण झालेल्या दुःखाच्या निवृत्तीचे सर्व प्रयत्न करूनही ज्या वेळेला ते दुःख दूर होत नाही त्यावेळेला भगवंताला प्रार्थना केल्या वाचून गत्यंतर नाही असं समजल्यामुळे जी करुणा स्वदुःख निवृत्तीची अशी प्रकट होते तिला स्वनिष्ठ करुण रस म्हणतात. आणि दुसऱ्याचं दुःख बघितल्यानंतर ते दुःख दूर करण्याचे आपण 100 प्रयत्न करूनही जेव्हा ते दुःख दूर होत नाही तेव्हा त्याचं दुःख दूर करावं याच्याकरता आपल्याकडून जी प्रार्थना प्रकट होते तिला परनिष्ठ असा करुण रस म्हणतात. विठ्ठला विठ्ठला आता मी संजयाचं जे उदाहरण दिलं की नाही ते परनिष्ठ करुण रसाचं. संजयाच्या अंतःकरणात ही करुणा दाटून आली, पण कुणाच्या संबंधानं? स्वतःच्या का धृतराष्ट्राच्या? धृतराष्ट्राच्या संबंधानं. कृपाळू हा तुष्टो याचा विवेक हा घोटो मोहाचा फिटो महारोगू. हा मोहाचा महारोग कुणाला लागला? संजयाला का धृतराष्ट्राला? धृतराष्ट्राला लागला. हा मोहाचा महारोग फिटावा अशी जी करुणा संजयाच्या अंतःकरणामध्ये उत्पन्न झाली हे परनिष्ठ करुणेचं उदाहरण आहे. किंवा थोडं जर वेगळं बोलायचं झालं तर संपूर्ण रामायणच तुम्ही पहा. मी रामायणातलं एक म्हणत नाही, संपूर्ण रामायण हे सगळंच्या सगळं रामायण परनिष्ठ अशा करुण भावाचंच करुण रसाचंच उदाहरण मानावं लागतं. संपूर्ण रामायण. आता रामायण सांगत बसू काय? सांगत बसत नाही. रामायणाचा प्रारंभच मुळात करुण रसात आहे. वाल्मिकी रामायणाबद्दल बोलतो. वाल्मिकी रामायणाचा प्रारंभच करुण रसामध्ये आहे. ते वाल्मिकीच्या मुखातून जो श्लोक पहिल्यांदा बाहेर पडला ते बाकीचं आधीचं सोडून द्या. वाल्मिकी रामायणाच्या पहिल्या सर्गाच्या काहीतरी पहिल्या दुसऱ्या अध्यायामध्ये हा प्रसंग आपल्याला पाहता येतो. आपण बघा, मला आत्ता नेमका स्थान त्याचं लक्षात नाही, पण ते वाल्मिकी ऋषी त्यांच्याबरोबर त्यांचे शिष्य भरद्वाज हे अरण्यामध्ये फिरत असताना त्या वाल्मिकी ऋषींनी तिथं एक क्रौंच पक्षाचं जोडपं एकमेकांमध्ये गुंतून गेलेलं, काममोहित झालेलं असं बघितलं. वाल्मिकींना तर वाल्मिकी रामायणामध्ये निसर्गाचं जेवढं वर्णन आहे तेवढं अन्यत्र फार क्वचित असेल. महाकाव्य म्हणून जे काव्य निर्माण करावं लागतं त्याच्यामध्ये निसर्गाचं वर्णन असलंच पाहिजे असा महाकाव्याचा दंडक आहे. ज्या वाङ्मय खूप मोठा असेल, काव्य खूप मोठं निर्माण केलेलं असेल, पण त्याच्यामध्ये निसर्ग वर्णन नसेल तर त्याला महाकाव्य म्हणत नाही. खूप खूप वर्णन आहे वाल्मिकी रामायणामध्ये, निसर्गाचं खूप वर्णन. वाल्मिकींना स्वतःलाच निसर्गाची ओढ होती, त्यामुळे ते असे बघत जात असताना निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत असताना ते क्रौंच पक्षाचं जोडपं त्यांनी तिथे बघितलं. बघितल्यानंतर त्या जोडपं एकमेकांबद्दल बरोबर अत्यंत मधुर भाषेमध्ये बोलत होतं. अत्यंत गोड भाषेमध्ये त्या दोघांचा संवाद चालू होता. आणि त्या दोघांचा तो संवाद अतिशय तन्मयतेनं आणि अतिशय भावुक होऊन ऐकणारे वाल्मिकी त्या जोडप्याकडे बघत असताना एका कुणातरी पारध्याचा बाण आला आणि त्या दोघातल्या त्या नराला, तो जो नर होता क्रौंच पक्षी आणि पक्षी याच्यामधल्या त्या नराला, नवऱ्याला त्याच्यातला तो बाण लागला आणि तो पक्षी तडफड 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 करून वरून खाली पडला. रक्ताचं थारोळं जमलं आणि तडफड तडफड करतच त्या पक्ष्याने प्राण सोडून दिला. हे वाल्मिकीने पाहिलं आणि वाल्मिकीने ते पाहिल्याबरोबर त्यांच्या अंतःकरणामध्ये असं दाटून आलं, इतका राग आला, त्यांनी त्या निषादाला शापच देऊन टाकला. मा निषाद प्रतिष्ठाम त्वमगम शाश्वती समाहा
त्यांच्या मुखातून एक अनुष्टुप छंदातला श्लोक बाहेर पडला. यत् क्रौंच मिथुना देव अवधी काम मोहितम. वाल्मिकी ऋषींच्या मुखातून हा पहिला श्लोक बाहेर पडला. अनुष्टुप छंदातला हा पहिला श्लोक मानला जातो बरं का, काव्यातला. पहिला श्लोक बाहेर पडला. पडल्याबरोबर तिथं भारद्वाज होते, त्यांनाही ते आश्चर्य वाटलं, अलौकिक वाटलं. त्यांनी तो पुन्हा पुन्हा मनामध्ये घोळला, तो श्लोक पाठ करून घेतला. असं पुढचं सगळं चिंतन आहे. त्याच्यामध्ये या श्लोकामध्ये वाल्मिकी ऋषींनी काय म्हटलं, मा निषाद प्रतिष्ठाम. बाबा निषादा, तुला प्रतिष्ठा प्राप्त होणार नाही. पारधी जो आहे त्या पारध्याला शापवाणी उच्चारली. सगळ्या रामायणाचा प्रारंभ शापवाणीतून आहे, ऐका. आणि शापवाणी हा करुण रसाच्या निर्मितीचा शास्त्रकारांनी विभाव मानलाय. असं आहे, साहित्याच्या अंगाने जायचं झालं तर विभाव, अनुभव, व्यभिचारी भाव संयोगात रसनिष्पत्ती ही असं सूत्र आहे ना. तर या सूत्राच्या आधारानं करुण भावाचा स्थायी भाव काय आहे? करुण भावाचा स्थायी भाव आहे शोक. करुण भावाचा विभाव काय आहे? कुणाची तरी शापवाणी, जीवनामध्ये प्राप्त झालेल्या दुःखाची यथार्थ जाणीव, हे त्याचे विभाव आहेत. त्याचा अनुभव काय आहे? अनुभव म्हणजे अश्रुपात होणं, अनुभव म्हणजे विलाप करणं, अनुभवामध्ये रडणं, हे सगळं येतं. अनुभवामध्ये हे सगळं येतं. आणि त्याचा संचारी भाव काय आहे? चिंता निर्माण होणं, भय निर्माण होणं, हा त्याचा व्यभिचारी किंवा संचारी भाव आहे. आता शापवाणी उच्चारली गेली. करुण रसाच्या उत्पत्ती करता आवश्यक असणाऱ्या विभावाची उत्पत्ती झाली. तो पक्षी तडफडत पडताना वाल्मिकी ऋषींनी बघितला, त्यांच्या अंतःकरणाला शोक वाटला. हा शोक त्यांच्या अंतःकरणामध्ये निर्माण होणाऱ्या सगळ्यात पहिल्यांदा त्या करुण रसाच्या उत्पत्तीचा स्थायी भाव आहे. तो शोक निर्माण झाल्याबरोबर त्यांच्या मुखातून शापवाणी बाहेर पडली. म्हणजे पहिल्यांदा रौद्र रस निर्माण झाला त्यांच्या मुखातून. शाप म्हणजे ते चिडले. मा निषाद प्रतिष्ठाम. बाबा निषादा, तुला प्रतिष्ठा प्राप्त होणार नाही, मी तुला शाप देतो. याच्या पुढे तुझ्या जीवनामध्ये कधीही शांती निर्माण होणार नाही. का निर्माण होणार नाही? त्याचं कारण सांगितलं. रागावले, चिडले, शापवाणी उच्चारली, रौद्ररस झाला. आता याच्यातून पुन्हा करुणरस निर्माण झाला. आणि मग त्याने सांगितलं, यत् क्रौंच मिथुना देकम, यत् क्रौंच मिथुना देकम अवधी काम मोहितम. अरे या क्रौंच, जे मिथुन आहे, जे जोडप आहे, ते दोघं काममोहित झालेले असताना त्याच्यापैकी एकाला तू मारलंस ना, फार वाईट झालं, फार वाईट झालं. करुणरस निर्माण झाला. पहिल्यांदा रौद्र रस निर्माण झाला, रौद्रातून करुण निर्माण झाला. आणि तो करुण निर्माण होण्याकरता पहिल्यांदा शोक निर्माण झाला. शोकातून राग आला, रागातून करुणरस निर्माण झाला. पण तो निर्माण कशामुळे झाला? तो निर्माण झाला त्या क्रौंच पक्ष्याच्या विरहामुळे. वास्तविक क्रौंच पक्ष्याचं आणि वाल्मिकी ऋषींचं काही नातं नाही आहे. पण तरीही क्रौंच पक्षी ते जोडप हा निसर्गाचा एक भाग असल्यामुळे आणि निसर्ग वाल्मिकी ऋषींना प्रिय असल्यामुळे, प्रिय अशा त्या जोडप्यापैकी एकाचा वियोग झाला. आणि त्या वियोगामुळे त्यांच्या अंतःकरणामध्ये करुणा निर्माण झाली. कुणाची करुणा? जी त्या पतीच्या वियोगामध्ये मागे आक्रोश करत होती. त्या क्रौंच मिथुनामधल्या त्या पक्ष्यांच्या जोडप्यामधली जी स्त्री मागे आक्रोश करत होती, तिच्याबद्दल यांच्या अंतःकरणामध्ये करुणा निर्माण झाली. आता ही करुणा कुणासाठी निर्माण झाली? पक्षिणीसाठी जर निर्माण झाली असेल तर या करुण भावाला परनिष्ठ करुण भाव असं म्हणतात. विठ्ठला विठ्ठला उदाहरणं आपल्याला देता येतात म्हणून सांगितलं. आणखीन काही पद्धतीनं या करुण रसाचा विचार करत असताना 3 पद्धतीचा करुण रस सांगितलाय बरं का. 3 पद्धतीचा करुण रस सांगितला. एक दृष्ट करुण रस आहे, एक दृष्ट नाही पण श्रुत आहे, आणि एक स्मृत आहे. दृष्ट करुण रस, स्मृत करुण रस आणि श्रुत करुण रस, अशा 3 पद्धतीचं वर्णन आहे. म्हणजे काय? आपल्या समोर घडलेल्या घटनेमुळे जर आपल्याला काहीतरी वाटलं आणि अंतःकरणात करुणा निर्माण झाली तर तो करुण रस हा दृष्ट करुण रस आहे. आपण एखादी घटना बघितली, त्यावेळेला काही वाटलं नाही, पण नंतर त्या घटनेचे चिंतन करताना त्या घटनेमागच्या कारणांचा अन्वय लागत गेला, तर त्या घटनेमुळे त्यावेळेला आपल्याला काही वाटलेलं नसलं तरी त्या घटनेचं स्मरण झाल्यानंतर जर करुणा निर्माण झाली तर तो स्मृत करुण रस आहे. आणि आपल्या समोर घटना घडली नाही, पण तिथं असं झालं, फार मोठा अपघात झाला हो,
काय ती माणसं मेली, अहो एकाचा हात काय तुटला, एकाचा पाय काय तुटलेला दिसला, एकाचं मुंडकच काय, असं काही रक्ताच्या थारोळ्यात पडले होते, असं जेव्हा आपण ऐकतो आणि अरे अरे वाईट झालो, असं होऊ नये कुणाच्या बाबतीत, अशी करुणा आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली तर त्याला श्रुत करुण रस असं म्हणतात. विठ्ठला विठ्ठला तुकोबारायांचा प्रस्तुत अभंग बघितलं तर हा अभंग दृष्ट अशा पद्धतीचा करुण रस आहे. दृष्ट म्हणजे पाहिलेलं, आपल्या जीवनात घडलेल्या घटनेच्या अनुषंगानं तुकाराम महाराजांना आपल्याच जीवनाच्या संबंधानं जे भय आणि चिंता निर्माण झाली, त्या चिंतेतून या करुण रसाची उत्पत्ती झाली. त्या भयातून असं लोकांनी जर आपल्याला एकांत मिळू दिला नाही आणि या जन्मामध्ये जर आपला अभ्यास झाला नाही तर पुढचा जन्म आपल्याला मानवाचा मिळेलच माहिती नाही. आणि पुढचा जन्म मानवाचा मिळाला नाही, पुढे किती योनी आपल्याला असे खितपत पडावं लागेल. नाही बाबा, हा मानवाचा जन्म आत्ता मिळालाय, आत्ताच याचं कल्याण साधून घेतलं पाहिजे. बुद्धीचा पालट धरारे काही, मागुता हा नाही मनुष्यदेह. मनुष्यदेह फिरून फिरून मिळणार नाही. चिंता, भय निर्माण झालं आणि मग तुकाराम महाराजांनी देवाला प्रार्थना करायला सुरुवात केली की देवा काही करा पण आम्हाला एकांत मिळू द्या, आम्हाला एकांताचा वास द्या. मग लोकांनी विचारलं, अहो आम्ही वास देऊ तुम्हाला, एकांत देव देतीलही, पण हे भिकारी पण तुम्ही का स्वीकारलं? तुकाराम महाराज सांगतात तो एकांत मिळावा याच्याकरताच हे भिकारपण आम्ही स्वीकारलेलं आहे. व्हावया भिकारी हेची आम्हा कारण. कशा करता? अंतरोनी जन जावे दुरी. जन अंतरोनी दुरी जावेत, लोकांनी माझ्यापासून लांब जावं याच्याकरता मी हे भिकारीपण स्वीकारलेलं आहे. आणि आणखीन काही कारणाने मी हे भिकारीपण स्वीकारलेलं आहे याचं चिंतन तुकोबारायांनी या अभंगामध्ये केलंय. विठोबा रखुमाई बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव कुमाई. वावया भिकारी हेची आम्हा कारण, अंतरोनी जन जावे दुरी. संबंध तुटावा शब्दाचाही स्पर्श, म्हणून आस मोकलिले. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये आपल्याला मी भिकारीपण का स्वीकारलं याचं कारण स्वतः देताना दिसतात. कारण संतांच्या जीवनामध्ये घडलेल्या घटनेचा संबंध अनुबंध हे संतांनीच सांगितला तरच कळतो, नाहीतर कळत नाही. हा करुण रसप्रधान असा अभंग आहे. भिकारपण आम्ही का स्वीकारलं याच्याकरता तुकाराम महाराज कारण सांगतात. अंतरोनी जन जावे दुरे, जन आमच्यापासून लांब जावेत याच्याकरता म्हणून मी हे भिकारपण स्वीकारलं. भिकारपण स्वीकारल्यावर जन लांब जातात असा काही नियम आहे काय? तुकाराम महाराज म्हणतात तो नियम शास्त्राने सांगितलाय का नाही मला माहिती नाही, पण समाजाची जी रीत ज्ञानोबारायांनी सांगितली त्याच्यावरून मी हा प्रयोग केलेला आहे. ज्ञानोबारायांनी असा नियम आम्हाला सांगितला म्हणून आम्ही हा प्रयोग करून बघितलेला आहे आणि तो यशस्वी होत नाही असं नाही. ज्ञानोबारायांनी नियम सांगितला, तुकाराम महाराजांना ज्ञानोबारायांनी सांगितलेला नियम प्राणप्रिय आहे. ज्ञानोबारायांनी जो नियम सांगितला, समाजाची जी रीत ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितली त्याच्या अनुषंगानं आम्ही हा प्रयोग केला. कुणीतरी आधी आम्हाला प्रमाण द्यावं लागतं तर प्रयोग करणं शक्य होतं. कशावरून तुम्ही असं म्हणता की तुम्ही भिकारपण स्वीकारलत म्हणजे लोक तुमच्याकडे येणार नाहीत आणि तुम्हाला एकांत मिळेल? तुकाराम महाराज म्हणतात ज्ञानोबारायांनी त्याचं चिंतन केलंय. कुठं केलंय? 15व्या अध्यायामध्ये केलंय. 15व्या अध्यायात कुठं केलं? तुकोबारायांनी सांगितलं, अहो तुम्ही वाचा ना.
ज्ञानेश्वरी नाही तर निदान 15वा अध्याय तरी वाचा. निर्माण मोहाजित संग दोषा अध्यात्म विद्या विनिवृत्त कामा द्वंद्वैर्विमुक्ता सुख दुःख संज्ञेर गच्छन्त्य मूढा पदमव्ययंतर. जया पुरुषाचे का मन सांडोनी गेले मोहमान. वर्षांती जैसे घन आकाशाते आगा निकवड्या निष्ठुरा उबगिजे जेवी सोयरा. बस संपलं. माझा दृष्टांत इथपर्यंतच आहे. आगा निकवड्या निष्ठुरा उबगिजे जेवी सोयरा. ज्ञानोबाराय सोयरे म्हणतात, पण सोयरे म्हणत असले तरी आपल्या अवतीभोवती राहणारे लोक आपल्याला सोयरे वाटतच असतात. तुकाराम महाराजांचा शब्दशः विचार करा असं मी म्हणत नाही, पण ज्ञानोबारायांनी नियम काय सांगितला? निकवड्या निष्ठुरा उबगिजे जेवी सोयरा. दृष्टांत काय दिला? ज्या वेळेला एखादा मनुष्य श्रीमंत आहे, सगळ्यांशी चांगलं बोलतो, सगळ्यांना मदत करतो, श्रीमंत असून सुद्धा मदत करायची वृत्ती होणं हे सुद्धा अवघडच असतं बरं का. पण श्रीमंत माणूस आहे, सगळ्यांना आपल्या जवळच्या लोकांना, परिचित लोकांना जिथं जिथं अडतं तिथं मदत करतो बिचारा. जिथं शक्य आहे तिथं अन्नदान करतो, जिथं शक्य आहे तिथं वस्त्रदान करतो, काही दान वगैरे करणारा मनुष्य आहे, दानधर्म करणारा. पण श्रीमंत आहे, चांगला आहे, सदलक्षणी आहे, असा माणूस असेल तर लोक त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतात की नाही? करतात. सहज जाता जाता आलो, भेटलो, काही नाहीत, मागच्या वेळेला तुम्ही आम्हाला मदत केली होती, मागच्या वेळेला तुम्ही असं म्हणाला होता, मागच्या वेळेला तुम्ही आम्हाला पुढच्या वेळेला या असं म्हणाला होता म्हणून आलो. काही नाही, तुम्हाला तुमच्याबद्दल प्रेम वाटतं, तुम्ही किती समाजाकरता झटता, म्हणून जाता जाता तुम्हाला भेटून जावं म्हणून आलो. नाही, तुमचं दर्शन घ्यावं म्हणून आलो. माणसं येतात की नाही? येतात. काही लोक कारणाकरता येतात आणि काही लोक विनाकारणच येतात. विनाकारण त्यांना काहीच करायचं नसतं, पैसे मागायचे नसतात, त्यांना काही विशेष बोलायचं असतं असंही काही नाही, स्वतःच्या समस्या सांगायच्या नसतात. मग कसं काय? काही नाही, सहज. आता सहज यायला काही वार आहे का हो? माणूस म्हणतो सहज आलो हो तुमच्याकडे. असं कोण विनाकारण सहज येईल मला सांगा? कोण विनाकारण? येतात लोक, विनाकारण बसतात, वेळ खातात, अडवतात, काही कामं होत नाहीत ते समोर बसले की. आता श्रीमंत माणसाचा प्रत्येक क्षण, वेळ, मिनिट महत्वाचा. त्याच्या मागे 100 काम, 100 व्याप. माणूस येतो, विनाकारण बसून राहतो. काही जण कामा करता येतात, त्यांचं काम करणं बरोबर, पण विनाकारण लोक यायला लागले तर काय करावं? काही नाही. श्रीमंत मनुष्य असेल तर त्याच्या जवळ जाऊन लोक त्याचा वेळ घेतात, त्याच्या कामामध्ये प्रतिबंध करतात. पण आता थोडं उलट चित्र लक्षात घ्या. उलट चित्र लक्षात घ्या. ज्ञानोबाराय किती बारकाईनं बोलतात. मी परवाही बोललो, समाज मनाचा इतका बारकाईचा अभ्यास तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठं दिसणार? ज्ञानेश्वरी एवढा. ज्ञानोबाराय किती बारकाईचं बोलतात ऐका. पण एखादा मनुष्य आहे, आता श्रीमंत आहे आणि सगळ्यांशी चांगलं बोलणार आहे. आता ज्ञानोबाराय काय बोलतात? निकवड्या, म्हणजे ज्याच्या जवळ खर्चायला कवडी सुद्धा नाही इतका दरिद्री आणि निष्ठुर, बोलायला सुद्धा चांगलं बोलत नाही, बोलताना सुद्धा रागावून बोलतो. कसं काय? बरंच आमचं बरं आहे, तुमचं तुम्ही बघा, असं म्हणणाऱ्या माणसाच्या जवळ कोण जाईल मला सांगा? कोण जाईल मला सांगा? मग जर मनुष्य निकवडा झाला, माणसाजवळ जर संपत्ती नसेल तर त्याच्याजवळ त्याचे जवळचेही नातेवाईक येत नाहीत, तर लांबचे काय येतील? असा अनुमान त्याच्यावरून करायचं. असा अनुमान त्याच्यावरून करायचं. जर जवळचे सोयरेच जर येत नाहीत असं ज्ञानोबाराय म्हणतात, तर तुकोबाराय म्हणतात मग बाकीचे लोक काय येतील? येणार नाही. निकवड्या निष्ठुरा उबगिजे जेवी सोयरा. ज्ञानोबारायांनी आम्हाला नियम सांगितला. तुकोबाराय म्हणतात की भिकारी झालेला जो मनुष्य आहे, दरिद्री झालेला जो मनुष्य आहे, त्या दरिद्री माणसाच्या जवळ त्याचे नातेवाईक फिरकत नाहीत. आणि लोकांनी माझ्याजवळ फिरकू नये याच्याकरता व्हावया भिकारी हेची आम्हा कारण. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात आम्ही भिकारपण स्वीकारलंय. विठ्ठला विठ्ठला. ऐका, भिकारपण का स्वीकारलं? लोकांनी जवळ येऊ नये म्हणून. का येत नाहीत लोक? कारण पैसे नसले. भिकारपण म्हणजे काय? मी दरिद्री का झालो हे तुकोबाराय बोलत नाही, मी भिकारी का झालो हे तुकोबाराय बोलतात. आता थोडं बोलतो. ज्ञानेश्वरी आणि तुकोबारायांच्या शब्दामध्ये काय थोडं जे अंतर दिसतात त्याही संबंधानं बोलतो. ज्ञानोबाराय म्हणतात तो निकवडा झाला पाहिजे, निष्ठुर झाला पाहिजे. निष्ठुर असलेला माणूस निकवडा झाला म्हणून भीक मागत नाही.
पण तुकोबाराय म्हणतात मी भीक मागणार आहे, मी भिकारी झालो. मग दरिद्री होणं आणि भिकारी होणं याच्यात अंतर आहे की नाही? असं आहे, एक वाक्य सांगतो. प्रत्येक भिकारी दरिद्री असतो. प्रत्येक जो भिकारी असतो तो दरिद्रीच असतो. अर्थात दर 5 वर्षांनी येणाऱ्या भिकाऱ्यांना सोडून, ते भिकारी वेगळे, त्या भिकाऱ्यांना सोडून प्रत्येक भिकारी हा दरिद्रीच असतो. पण प्रत्येक दरिद्री हा भिकारी आहे का मला सांगा? मी उदाहरण देऊ आपल्याला. सुदामदेव दरिद्री होते, भिकारी होते काय? भिकारी होते नव्हते ना. दारिद्र्य आणि भिकारपण या 2 गोष्टी नेहमी एकत्रित राहतील असं नाही. तुकाराम महाराज म्हणतात मी दरिद्री का झालो याची कारण मीमांसा मी करत नाही, मी दरिद्री नाहीच आहे, पण मी भिकारी झालो. दरिद्री आणि भिकाऱ्यामध्ये काय अंतर आहे? दरिद्री मनुष्य वित्त रहित असतो, संपत्ती रहित असतो, पण मागण्याची बुद्धी त्याला होत नाही. भिकारी हा दरिद्री तर असतोच, पण आपलं दारिद्र्य घालवण्याकरता त्याला दुसऱ्याकडे हात पसरणं आवश्यक वाटतं, तो भिकारी आहे. विठ्ठला विठ्ठला आता याच्यात असं झाल्याने आपलं काम सफल होतं का? दुसऱ्याकडे आपण मागितलं तरच लोक आपल्या जवळ यायचे टाळतात. दरिद्री माणसाला लोकसंग्रह नसतो असं नाही हो. दरिद्री मनुष्य सुद्धा चांगला लोकसंग्रह करू शकतो. माणूस दरिद्री आहे पण बुद्धी चांगली आहे, लोकसंग्रह होईल की नाही त्याच्याकडे? होईल ना. पण माणूस दरिद्री असून लोकांकडे मागायला लागला की मग लोक जवळ येत नाहीत. म्हणून व्हावं या भिकारी. भिकारी होणं ते याच्या करताय. मी उदाहरण सांगतो आपल्याला, मोठ्याचं उदाहरण सांगतो. अमेरिकेचे एक राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन, त्यांच्या चरित्रामध्ये घडलेली घटना सांगतात. खरी खोटी देव जाणे, ऐकीव आहे. मी काही बघायला गेलो नव्हतो तिथं, पण ऐकीव आहे म्हणून सांगतो. ते काय झालं, अब्राहम लिंकन झाले अतिशय दरिद्री अवस्थेतून वर आलेले. दारिद्र्य होतं घरामध्ये खूप. दारूच्या गुत्त्यावर नोकरी करत असत त्यांचे वडील. ते मोठा इतिहास आहे, त्यांचं चरित्र मोठं आहे. ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर यशस्वी राष्ट्राध्यक्ष झाले. अमेरिकेतला वर्णविद्वेष त्यांनी मिटवल्याचं सांगितलं जातं. ते सगळं श्रेय त्यांना दिलं जातं. अब्राहम लिंकनना फार मोठा माणूस, विद्वान, सगळं चांगलं, अतिशय प्रसिद्ध झाले. आणि प्रसिद्धीच्या झोतात असताना, राष्ट्राध्यक्ष असताना एका पत्रकाराने त्यांची मुलाखत घेतली. बरं का, ऐका. एका पत्रकाराने त्यांची मुलाखत घेतली. अनेक प्रश्न त्यांना विचारले. तुमचं बालपण कसं गेलं, अमुक काय तमुक काय, सगळं विचारलं. आणि विचारल्यानंतर त्यांनी असं विचारलं की तुम्ही इतक्या ह्याच्यातून वर आलात, सामान्य लोकवस्तीमध्ये राहत होता, आपण आता तुम्ही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झालात, तर राष्ट्राध्यक्ष झाल्यामुळं काही श्रीमंत लोकही तुमचे मित्र झाले असते, आणि तुमचं पूर्व आयुष्य बघितलं तर अतिशय सामान्य लोकवस्तीतून वर आलेले असल्यामुळे काही गरीब माणसं, दरिद्री, झोपडीमध्ये राहणारी लोक सुद्धा तुमचे मित्र जुन्या काळचे असतीलच की. आहेत दोन्ही पद्धतीचे लोक माझ्या जवळ आहेत. काही मोठमोठे श्रीमंत सरदार, ते सुद्धा माझे मित्र म्हणून मला भेटायला येतात. आणि आपला मित्र एवढ्या उच्च पदावर गेला असं बघून आमचे काही झोपडपट्टीतले मित्र आमच्याकडे येतात, गप्पा मारतात, बसतात आणि मग जातात. असं सांगितल्यानंतर त्या पत्रकाराने असं विचारलं की तुम्ही राष्ट्राध्यक्ष आहात, राष्ट्राचे प्रमुख आहात, तुमचा एक मिनिट, सेकंद महत्वाचा असतो. अशा वेळेला हे लोक येऊन गप्पा मारतात, तुमचा वेळ वाया जात नाही का? तुम्ही असेच जर गप्पा मारत बसले तर राष्ट्रकार्य कधी करणार तुम्ही? तुमचा वेळ नाही वाया जात? ते म्हणाले जात होता. हे गप्पा मारण्यातून माझा सुरुवातीचा बराच वेळ वाया गेला. मी राष्ट्रकार्य करू शकलो नाही, गप्पामध्ये अडकून पडलो. कुणाला जा म्हणता येणार, कसं म्हणावं? श्रीमंत माणसाला जा म्हणता येत नाही. म्हणलं की ते म्हणतात बघा आम्हाला जा म्हणतात, बघू आता काम पडल्यावर आम्ही कशी अडवतो यांना, बघा ते अडवतात. पुढे संपत्तीची वगैरे गरज पडते राष्ट्राला, श्रीमंत माणसाचा आधार घ्यावा लागतो, त्यावेळेला मग ते आम्हाला अडवतात. आणि आमच्या जुन्या मित्रांना आम्हाला या तुम्ही आता जा असं म्हणता येत नाही, कारण ते म्हणतात बघा आमच्यातलाच पण एवढा मोठा झाला त्याच्यामुळे आम्हाला आता हकलून देतोय, काय माणूस बदलतो असं ते बोलतात. माझा फार वेळ वाया गेला, मला कुणालाही जाई असंही म्हणता येत नव्हतं. मग काय केलं तुम्ही? त्यांनी सांगितलं मी काय केलं, त्यांना जा म्हणायच्या भानगडीत पडलो नाही, त्यांचा अपमान केला नाही, त्यांना वाईट वाटेल असं बोललो नाही. मग काय केलं काय तुम्ही? ते म्हणाले काही नाही, मी एक युक्ती केली. जेव्हा लोक विनाकारण माझा वेळ घ्यायला लागले तेव्हा मी एक युक्ती केली.
की माणसं भेटायला आली, ती विनाकारण आली आहेत असं मला लक्षात यायला लागलं. सुट्टीच्या दिवशी सुद्धा वगैरे मला काम असतं, परंतु मला ती लोक सुट्टी म्हणून भेटायला येतात, वेळ खातात. मग जेव्हा माझ्या लक्षात यायला लागलं की विनाकारण ही माणसं वेळ घ्यायला लागली आहेत, तेव्हा मी एक काम सुरू केलं. आलेल्या लोकांना सगळ्यांना पैसे मागायला सुरुवात केली. एक 10 रुपये द्या, आता राष्ट्राध्यक्ष आहे, एक 10 रुपये द्यावं, 1000 रुपये द्यावं, एक 10,000 रुपये द्या, तुम्हाला लगेच पुढच्या आठवड्यात देतो, द्या एक 15,000 रुपये द्या, 50,000 रुपये द्या, असं येणाऱ्या प्रत्येकाला मागायला लागलं. पहिल्यांदा काय झालं, लाजे काजे खातर एवढा राष्ट्राध्यक्ष, एवढा मोठ्या पदावरचा माणूस आपल्याला मागतो, नाही कसं म्हणावं, शेवटी आपल्याही उपकाराचं ओझं त्याच्यावर होऊ दे असं म्हणून लोकांनी मला सुरुवातीला पैसे दिले. आता आमचे जे गरीब लोक, वस्तीतून आलेले लोक होते, त्यांच्याकडे कुठे 50,000 लाखभर रुपये मिळायचे, पण मी त्यांच्याकडे मागायला लागलो, एक 50,000 रुपये द्या, एक 10,000 रुपये द्या. पहिल्यांदा त्यांनी दिले, दिल्यानंतर मग मी लगेच ते पैसे परत केले, आणि परत केले की लगेच दुपारी मागायचो, अजून एक 10,000 रुपये द्या, अजून एक 50,000 रुपये द्या. या लोकांना वाटायला लागलं की बाबा ह्याच्या इतका मोठा माणूस, पण याच्याकडे गेलं की हा पैसे मागतो. बरं, पैसे मागितले तरी काही नाही, एवढ्या मोठ्याला माणसाला पैसे दिल्यानंतर पुन्हा जाऊन आमचे पैसे द्या असं कसं म्हणता येतो? उद्या जर पंतप्रधानांनी तुमच्याकडे 50 रुपये मागितले, असं होत नाही. पण एक उदाहरण म्हणून पहा, एक 50 रुपये आले बाबा पांडुरंगाच्या दर्शनाला, तिथं जाताना जवळ खिशात पैसे नव्हते, म्हणून आपल्याला एक 50 रुपये द्या, देवासमोर ठेवाय, घेतले 50-100 रुपये. आता ते 100 रुपये त्यांनी घेतले, आपल्याला 100 जास्त आहे, आपण त्यांना मागायला जाऊ काय? आमचे त्यावेळेला तिथं आमचे आम्हाला द्या, एवढ्या मोठ्या माणसाला म्हणता येतं काय? मग त्यांना माझ्याकडे पैसेही मागता येईनात, आणि मी गेलो की ते आले की मी पैसे मागायला लागलो. तेव्हापासून त्या माणसाने विचार केला, झालं आतापर्यंत आपण दिलेले पैसे बुडले असं समजायचं, आता ह्याच्याकडे जायचंच नाही. झालं, त्यांचं येणं बंद झालं. त्यांचे पैसे मागायला लागलो की लोकांचं येणं बंद झालं. पत्रकारांनी विचारलं, ते ठीक आहे, हे जमलं, पण काही श्रीमंत लोक असतील की त्यांनी किती पैसे तुम्हाला दिले तरी त्यांना फरक पडत नाही, असेही काही लोक असतील थोडेसे श्रीमंत, त्यांच्या बाबतीत ते म्हणाले काय व्हायला लागलं, असे श्रीमंत लोक मागितल्यावर देतात, म्हणून मी त्यांना मागण्याच्या भानगडीत पडलो नाही. मी काय केलं, आपला वेळ जायचा होता, आता आपल्यालाच आपला वेळ वाचवायचा होता, काय करावं, अशी श्रीमंत माणसं आली की मीच त्यांना पैसे द्यायला लागलो. जरा 1 लाख रुपये ठेवा तुमच्याजवळ, मी नंतर वेळ प्रसंगी मागून घेईन. हे 50 लाख रुपये ठेवा तुमच्या, श्रीमंत माणसं, हे 10 लाख रुपये ठेवा तुमच्याजवळ, मला काम पडलं, माझं काम आहे, नंतर ते काम पडलं की मी मागून घेईन तुमच्याकडून, पण तोपर्यंत हे 10 लाख रुपये ठेवा बरं का. मी काही कागद केली नाही, चिठ्ठी केली नाही, त्यांच्यासमोर मी कोणत्या कागदावर सही केली नाही, आलेल्या माणसाला पैसे द्यायला सुरुवात केली. श्रीमंत माणसं, तुमच्याकडे 10 लाख, तुमच्याकडे 20 लाख, तुमच्याकडे 50 लाख, असं ठेवल्यानंतर त्या लोकांना असं वाटायला लागलं की ह्याच्याकडे गेलो तर पुन्हा मागून घेईल, म्हणून त्यांचं येणं बंद झालं. पैसे मागायला लागलो, काही जणांचं येणं बंद झालं, पैसे द्यायला लागलो, काही जणांचं येणं बंद झालं. एकूण लोकांचं येणं बंद झाल्यामुळे मला माझं राष्ट्रकार्य करता आलं. माझा दृष्टांत संपला. मला बोलायचंय काय, ऐका. तुकाराम महाराजांनी मी भिकारपण स्वीकारलं असं का म्हणतात तुकोबाराय? कारण आपण पैसे लोक येतात, साधनेमध्ये विघ्न आणतात. कारण लोकवासना ही इतकी विचित्र वासना आहे की या वासनेने भल्या भल्यांचं अधःपतन झालेलं दिसतं. मी आपल्याला मागेही बोललो होतो, वासना मलिन वासना आहे, लोकवासना काही शुद्ध वासना नाही. वासना द्विविधा प्रोक्ता, शुद्धाच मलिनस्तथा मलिना जन्म हेतु शुद्धा जन्म विनाशिनी योग, आपल्याला योग वासिष्ठ बोलतं. 2 पद्धतीच्या वासना, मलिन वासना आणि शुभ वासना. त्याच्यातली शुभ वासना आपली जन्म मरणाची परंपरा खंडित करते, आणि मलिन वासना आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म मरणाला घालते. जन्ममरण म्हणजे संसाराला कारण मलिन वासना आहे, आणि परमार्थाला कारण शुद्ध वासना. त्याच्यातली ही मलिन वासना 3 प्रकारची असते: लोकवासना, शास्त्र वासना आणि देह किंवा शरीर वासना. विस्तार करण्याचं कारण नाही. याच्यात शास्त्र वासनेचे, देह वासनेचे काय प्रकार होतील ते होतील. शुद्ध वासनेमध्ये पुन्हा त्याचे काही मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा वगैरे काही 4 प्रकार होतील, त्याचे काही प्रकार होतील, तो प्रश्न स्वतंत्र आहे. पण लोकवासना, या लोकवासनेचे प्रकार नाहीत. लोकवासनेचे प्रकार नाहीत. कारण लोकवासना ही एकटीच अशी आहे की ती भल्यांच्या जीवनाला खाली घालते, अधपतित करते भल्यांचं जीवन. लोकांनी मला, लोकवासना म्हणा, लोकेशना म्हणा, काही म्हणा,
लोकांनी मला चांगलं म्हणावं, लोकांनी मला चांगलं म्हणावं, ही लोकवासना एकदा लोकांच्या संपर्कात आली, निर्माण झाली की ती वासना आपला घात करते. याच्याकरता लोकांचा संबंधच नको. याच्याकरता तुकोबराय म्हणतात, मी भिकारपण स्वीकारलं, मी भिकारी झालो, लोकांचा संबंध तुटावा, लोकांनी आमच्याकडे येऊ नये. कशा करता? लोकांनी येऊ नये म्हणजे लोकांबद्दल, समाजाबद्दल आमच्या अंतःकरणात द्वेष आहे असं नाही. मग आमची साधना पूर्णतेला जावी आणि लोकांनी त्याच्यामध्ये प्रतिबंध आणू नये, याच्याकरता लोकांनी माझ्याकडे येऊ नये, याच्याकरता मी भिकारपण स्वीकारलं. मी जेव्हा पैसे मागायला लागलो तेव्हा लोकांचं येणं बंद झालं. व्हावया भिकारी हेची आम्हाला कारण हेच आहे. आम्ही नाहीतर भिकारपण कोण आनंदानं ओढवून घेणार नाही. याच्याकरता मी भिकारपण स्वीकारलं. एवढ्या करताच तुम्ही स्वीकारता का? नाही, अजूनही त्याची काही मीमांसा आपल्याला करता येते. कशा करता तुम्ही भिकारपण स्वीकारलं बाबा? भिकारपण स्वीकारण्याचं कारण असं आहे, फक्त लोकसंपर्क तुटावा म्हणून नाही, लोकसंपर्क तुटावा म्हणून नाही. मग कशा करता? सगळेच संबंध तुटावेत याच्याकरता. संबंध तुटावा, शब्दाचाही स्पर्श, शब्दाचाही स्पर्श तुटावा, संबंध तुटावा, किंवा संबंध तुटावा आणि शब्दाचाही स्पर्श तुटावा. आता का? कारण साधक दशेमध्ये संबंध जोडणं हे सुद्धा अधःपतनाला कारण. मी आपल्याला जास्त याचा विस्तार करत नाही, एका वाक्यामध्ये सांगतो. संबंध हा शब्द आहे की नाही? संबंध हा शब्द आहे की नाही? संबंध या शब्दामधला सम्यकपणा जर काढून टाकला तर काय राहतं? बंध राहतो. म्हणून संबंध आला की बंध निर्माण होतो, म्हणून संबंध नको. विठ्ठल विठ्ठल संबंध आला की काहीतरी बंध निर्माण होतो. संबंध आला, दोघांचा एकमेकांशी संबंध आला की लगेच त्याला वाटतं त्याच्यासारखं आपल्यालाही मिळालं पाहिजे. मग पुन्हा ते सगळं चक्र, विचार चक्र सुरू होतं. ते सुरू झालं की मग पुन्हा ते सगळं मनुष्य टाकून देतो. पण अल्पसा संबंध जरी शिल्लक राहिला तरी तो अल्प संबंध सुद्धा पुन्हा सगळ्या प्रपंचाच्या उत्पत्तीला कारण ठरतो. अशी उदाहरणं आपल्याला दिसतात. सगळीच उदाहरणं सांगायची नाहीत. सांगितलेल्या गोष्टीचं जर स्मरण करून द्यायचं झालं तर लंगोटीनं सुद्धा पाळणा हलतो, अशी उदाहरणं आहेत. विठ्ठला विठ्ठला हा जो संबंध आहे, हा संबंध प्रत्यक्ष दोन व्यक्तींचा यावा लागतो असंही नाही. तो कल्पनेने जरी आला तरी तो बंध निर्माण करत असतो. नुसतं कल्पनेत आपण एखाद्या व्यक्तीचं चिंतन जरी सुरू केलं, त्या व्यक्तीचा संबंध चिंतनानं जरी आला तरी सुद्धा आपल्या जीवनाला बंध प्राप्त होत असतो. मी सोपं उदाहरण बोलतो, सगळंच बोलायचं कारण नाही, प्रमाणच सांगून त्या प्रमाणानं तुम्हाला सगळं कळेल. दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंताने प्रमाण दिलंय, ध्यायतो विषयान पुंसः संगस्तेषुपजायते संगात संजायते कामः कामात क्रोधो विजायते क्रोधात भवति सम्मोहः सम्मोहात स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यति. कशामुळे घडलं हे? ध्यायतो विषयान पुंसः संगस्तेषुपजायते. संग, पर हा संग प्रत्यक्ष आला काय विषयाचा? नाही, ध्यायतो विषयाचं आम्ही ध्यान केलं आणि विषयाचं ध्यान केल्याबरोबर जर आम्हाला अगदी म्हणजे बुद्धिनाशात प्रणश्यती इथपर्यंत जर परिणाम भोगावा लागत असेल तर कशाचाही संबंध आम्हाला नको. संबंध तुटावा. आणि काय तुटावं? शब्दाचाही स्पर्श, शब्दाचा स्पर्श सुद्धा असू नये. आता थोडं चिंतन करा, विस्तार तरी करत नाही. शब्दाचा स्पर्श तुटावा म्हणजे काय? शब्दाचा स्पर्श तुटावा, साधकाला काहीतरी चिंतन करताना शब्दाचा आधार घ्यावा लागेल की नाही? शब्दाचा आधार घ्यावा लागेल. पण शब्दाचा स्पर्श तुटावा असं का? त्याचं कारण असं आहे, लक्षात घ्या. तिथं शब्द हा चिंतनात आलेला शब्द नाही. तत्वमसी महावाक्याचं चिंतन करताना तत्त्वम आणि असी या पदाचं आपण चिंतन करतो. त्याचा लक्षार्थ आपण लक्षात घेतो आणि त्याचं चिंतन करतो. तिथं पदाचं चिंतन करत असतो का पदाच्या लक्ष्याचं चिंतन करत असतो? ऐका, मी थोडं वेगळं बोलतोय. आपण तत्वमसी महावाक्यामध्ये तत्त्वम आणि असी या 3 पदाचं चिंतन करत असताना तत् हे पद वाच्यार्थानं कुणाकडे लागतं? वाच्यार्थानं ईश्वराकडे लागतं. तत् हे पद लक्ष्यार्थानं कुणाकडे लागतं? परब्रह्माकडे लागतं. त्वम हे पद वाच्यार्थानं कुणाकडे लागतं? जीवाकडे लागतं. आणि लक्ष्यार्थानं कुणाकडे लागतं?
कूटस्थ चैतन्याकडे. मग कूटस्थ चैतन्याकडे लागणारं त्वम हे लक्षार्थानं लागणारं पद आणि तत् याचा लक्षार्थ केवल ब्रह्म. ते केवल ब्रह्म आणि कूटस्थ ब्रह्म या दोघांचं असी पदामध्ये ऐक्य करायचं असतं असं चिंतन आहे की नाही. सामान्यत्वानं तत्वमसी महावाक्याचा एवढा बोध सामान्यत्वानं आहे. आता मला सांगा, तत्त्वम आणि असी या 3 पदाचा विचार करत असताना आपल्याला पदाचा विचार करायचा आहे का त्या पदाच्या लक्ष्याचा विचार करायचा आहे? पदाच्या लक्ष्याचा विचार करायचा आहे, पदाचा विचार करायचा नाही आम्हाला. त्वम म्हणल्या पदाचा विचार केला की तो वाच्यार्थाचाच येतो, तो लक्ष्यार्थात जातच नाही. आम्हाला पदाच्या लक्ष्याचा विचार करायचा आहे, पदाच्या वाच्यार्थाचा किंवा पदाचा विचार करायचा नाही. पदाचा विचार केल्याने काय होईल? एक वाक्य बोलतो. पदाचा विचार चिंतनामध्ये तत्वमसी महावाक्याच्या पदाचाच विचार जर आम्ही करायला लागलो तर काय होईल? काही नाही, त्याच्याने माणूस विद्वान होईल पण संत होणार नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात संबंध तुटावा, शब्दाचा स्पर्शही तुटावा. आम्ही शब्दात अडकून चालत नाही. शब्द जालम महारण्यम. आचार्याने विवेक चूडामणीमध्ये आपल्याला सांगितलं, बाबा शब्द म्हणजे महारण्य. या शब्दाचं जाळं म्हणजे एकदा शब्दात आपण अडकलो की पुन्हा कधी त्याच्यातून बाहेर पडता येणार नाही. याच्याकरता शब्दाचाही संपर्क आम्हाला नको आहे. विठ्ठला विठ्ठला. असू दे, प्रमाण देत नाही आता. परंतु शब्दाचा स्पर्श तुटावा याच्याकरता भिकारी होण्याचं काय कारण? भिकारी होण्याचं काय कारण? शब्दाचा स्पर्श तुटावा तुम्ही चिंतनाच्या दृष्टीनं म्हणताय ना, मग भिकारी होण्याचं त्याला काय कारण आहे? भिकारी झाल्यामुळे शब्दाचा संबंधाचा संबंध तुटतो, मान्य आहे. संबंध तुटावा, भिकारी झाल्यामुळे कोणी तुमच्या जवळ येत नाही. अहो असं असतं, श्रीमंत मनुष्य असला की लांबचं नातं असलं तरी जवळ येतं. माणूस श्रीमंत असू द्या, किती लांबचं नातं असू द्या, माणूस एकदम त्याला जवळ आणतो. आणि दरिद्री माणसाचं भिकाऱ्याचा किती जवळचं नातं असू द्या, ते लांबच जातं, आपोआप लांब जातं. काय आहे देवजाण, काय आहे देवजाण. अहो ते अमके अमके मंत्री तुमच्या नात्यात आहेत म्हणे. जवळचं नातं, श्रीमंत आहे ना, मोठा आहे ना, फार जवळचं नातं. माझ्या बायकोच्या भाऊजाईच्या चुलत भावाच्या चुलत मावशीच्या आजे सासूच्या नातवाचा पण तू. बाबा बाबा बाबा, किती जवळचं नातं, किती जवळचं नातं. का? मंत्री आहे म्हणून, मंत्री आहे म्हणून. पण तेच सख्खा भाऊ असेल आणि दरिद्री असेल का, त्यांचंही आडनाव हे तुमचंही आडनाव हे, तुम्ही काही भाऊ नाही हो, आडनाव बंधू. आमचं आडनाव आहे काय, आमचा काही संबंध नाही. का? दरिद्री आहे म्हणून. दरिद्री झाल्यामुळे, भिकारी झाल्यामुळे कोणी त्याच्याशी संबंध जोडत नाही, म्हणून आपोआप मला एकांत मिळतो, हे जमलं. पण शब्दाचा स्पर्श तुटावा हे भिकारी होण्यामध्ये कसं जमेल? त्याचं कारण असं आहे. आता याची प्रक्रिया मोठी आहे, पण मी सांगतो तरी. काय आहे, भिकारी झालं की त्याच्याशी कोणी संबंध जोडत नाही. संबंध जोडला नाही की स्वाभाविकतेने त्याच्याशी बोलायला कोणी येत नाही. बोलणं बंद झालं की संवाद बंद पडतो, आणि संवाद बंद पडला की वृत्ती आपोआप अंतर्मुख होते. वृत्ती आपोआप अंतर्मुख झाली की मनुष्य अंतर्मुख झालेल्या वृत्तीनं आपण काय बोललो याचा विचार करतो, आणि जर आधी काही बोललेलंच नसेल तर आपोआप त्याची वृत्ती ही स्वरूपाच्या चिंतनाकडे प्रवृत्त होते. म्हणून संबंध आणि शब्दाचा स्पर्श तुटावा याच्याकरता आम्ही भिकारी झालो. विठ्ठला विठ्ठला. आणि म्हणून तुकाराम महाराजांसारखे महात्मे, अजून याची कारण पुष्कळ आहेत, नाही असं नाही. दुःख प्राप्त झालं ते आता देवाशिवाय दुसरीकडे कुठं दूर होणार नाही. याच्याकरता देवाकडे जाऊन तुकोबाराय ती याचना करतात. ठाकलो से द्वारी, ठाकलो से द्वारी, ठाकलो
सेवारी ठाकरो सेवारी सेवारी ठाकरो सेवारी उवायाच भिकारी उवायाच भिकारी मद भिकारी देवा मद भिकारी देवा उवायाच भिकारी उवायाच भिकारी मद भिकारी देवा देवाला प्रार्थना करताना इथं सुद्धा भिकेची अपेक्षा करतात. तसं तुकाराम महाराजांनी सांगितलेल्या वृत्तीचं भिकारी पण आहे. हे जीवनामध्ये येणारं प्रवृत्तीचं भिकारी पण नाही, हे लक्षात घ्या. प्रापंचिक भिकार पण तुकाराम महाराज स्वीकारत नाहीत, हे लक्षात घ्या. आमची वृत्ती एकांतात राहण्याकरता योग्य व्हावी याच्याकरता जे संबंध तुटायला पाहिजेत याच्याकरता म्हणून तुकाराम महाराज ते भिकारी पण स्वीकारतात. हे आध्यात्मिक भिकारी पण आहे, व्यावहारिक नाही. भिकारी हा शब्द जरी व्यावहारिक वाटत असला तरी त्याचा अर्थ पारमार्थिक आहे, तो तुकाराम महाराजांनीच सांगावा लागतो. तुकोबाराय बोलतात देवाला, ठाकलो से द्वारी उभा याचक भिकारी मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा. तुकाराम महाराजांनी याचक आणि भिकारी हे दोन्ही शब्द इथं वापरलेत. पण याचक आणि भिकारी याच्यामध्ये अंतर आहे, म्हणून तुकाराम महाराजांच्या मागणीतही ते अंतर तुकाराम महाराजांनी तसंच ठेवलं. बरं का, तुकाराम महाराज म्हणतात देवा मी तुमच्या दारात उभा आहे. कसा आहे? याचक म्हणून उभा आहे, भिकारी म्हणून उभा आहे. याचक आणि भिकारीपणात काय अंतर असतं? याचक आणि याचकाला काय मागायचंय हे तो ठरवून आलेला असतो, आणि भिकारी तो असतो जे मिळालेलं तक्रार न करता स्वीकारत असतो. मिळालेलं तक्रार न करता स्वीकारणारा भिकारी आणि विशिष्टच मिळण्याची अपेक्षा ठेवून आलेला याचक. तुकाराम महाराज म्हणतात देवा मी याचकही आहे, मी भिकारी आहे. मला जर तुम्ही भिकारी समजत असाल, ठाकलोसे द्वारी उभा याचक भिकारी, मला जर तुम्ही भिकारी समजत असाल तर मज भीक काही देवा. मला तुम्ही जी भीक द्याल ती मी स्वीकारणार आहे. काही देवा, मला काही द्या. पण जर मला तुम्ही याचक म्हणून बघणार असाल तर फक्त प्रेम भातुकेच मला हवं आहे, मला दुसरं काही नको आहे. भिकारी होणारे तुकाराम महाराज अशा पद्धतीची भूमिका ठेवत असतील, आणि तुकाराम महाराजांच्या दृष्टीनं भिकारी झाल्याशिवाय पंढरपूरला येणं जर शक्य नसेल तर भिकारपण आनंदानं स्वीकारलं पाहिजे. होईन भिकारी पंढरीचा वारकरी, पंढरीचा वारकरी. मी भिकारी होईन पण पंढरपूरला वारीला जाईन. म्हणजे काय? भिकाऱ्यांनीच पंढरपूरला वारीला यावं लागतं असं नाही. श्रीमंतांनी आलं तरी चालतं, पण श्रीमंती जर वारीच्या मध्ये प्रतिबंध येत असेल हो म्हणून येत असेल तर ती श्रीमंती टाकून मी भिकारी होईन पण पंढरपूरची वारी चुकवणार नाही, असं तुकाराम महाराजांना त्याच्यातून जर म्हणायचं असेल तर वारी करण्याकरता मी भिकारी होईन हे सुद्धा एक कारण आपल्याला मानावं लागतं. म्हणून या सगळ्याचा विचार केला तर तुकाराम महाराज ते भिकारपण स्वतःहून स्वीकारतात. हे भिकारपण म्हणजे लोकांच्या दारात जाऊन माय भिक्षा वाडा असलं भिकारपण नाही. हे भिकारी कुणाला मागायला जाणारे तुकाराम महाराज नाहीत, पण त्यांच्या एकांतात प्रतिबंध करणारे, त्यांच्या वारीत प्रतिबंध करणारे लोक जर जवळ येत असतील तर त्यांच्यासमोर मात्र हात पसरून त्यांना आपल्यापासून दूर जायला प्रवृत्त करणारं हे भिकारपण तुकाराम महाराजांनी स्वीकारलेलं आहे. आणि म्हणून तुकोबाराय आपण स्वीकारलेल्या भिकारपणाचं जे आध्यात्मिक कारण आहे ते स्वतःच्याच भूमिकेतून स्वतःच्या मुखातून सांगतात. तसा विचार करून तुकाराम महाराजांना आलेलं भिकारपण आपल्याही वाट्याला यावं अशी अपेक्षा आपण ठेवली पाहिजे, तरच आपली साधना पूर्णत्वाला जाऊ शकेल, नाहीतर जाणार नाही. लोक यायला लागले, गोळा व्हायला लागले, थोड्या थोड्या कारणानं कौतुक करायला लागले. अहो एकाच कीर्तनाचं कौतुक झालं तर दुसऱ्या कीर्तनाचा अभ्यास होईल का मला सांगा ना? असं होत नसतं. याच्याकरता पहिल्या कीर्तनात झालेल्या कौतुकाला पूर्ण विसरून गेलं पाहिजे आणि मला काही येत नाही असं समजून पुन्हा गाथ्याचा अभ्यास केला पाहिजे, तरच दुसरं कीर्तन होऊ शकतं. नाहीतर होणार नाही. महाराज विचार करा, आपण लोक आपल्याला उचलून घेतच असतात. चांगले गुण दिसल्यावर कौतुक करणं हा समाजाचा स्वभाव असतो. ते कोणत्याही अंगाने असो, कसंही असतो, त्याच्यात समाजाचा दोष नाही.
समाजाच्या दोष नाही. चांगले गुण दिसल्यावर कौतुक करणं हा समाजाचा धर्म आहे, स्वभाव आहे. पण याचा अर्थ समाजाने केलेल्या कौतुकाला खरं मानावं हा मात्र साधकाचा धर्म नाही. हे लक्षात घेऊन आपण आपल्या साधक जीवनाकडे अंतर्मुख होऊन पाहायला शिकावं. याच्याकरता तुकोबाराय हे चिंतन आपल्या समोर मांडतात. तसं चिंतन करून आपणही ते भिकारपण प्रसंगी स्वीकारून एकांत प्राप्त करून घेऊन सर्व दुःखाच्या निवृत्तीचा उपाय चिंतनामध्ये आणला पाहिजे आणि त्याच्याकरता देवाकडे करुणा भाकली पाहिजे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली